नमस्कार मित्रांनो, सोशियोलॉजी विषय थोडं इंट्रोडक्शन बघणार आहोत या विषयासंबंधी. येस, स्पॉटलाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे तुमचं. सोशियोलॉजी या विषयासंबंधी ओव्हरऑल सब्जेक्ट आहे कसा, वैकल्पिक विषय घेताना तुम्हाला अभ्यास कसा करावा लागेल, अप डाऊन्स वगैरे बऱ्याच गोष्टी आपण इथे बघणार आहोत. गरज म्हणजे नीड, ज्यामुळे तुम्ही इथं असता, बसलेले असता. आणि बेसिकली या गरज असल्यामुळंच मी इथं आहे, ही इन्स्टिट्यूशन इथं आहे. मग ही एक्झाम UPSC असेल, MPSC असेल, काहीतरी गरज आहे, त्या गरजेमुळं ही एक्झाम कंडक्ट केल्या जाते. MPSCचा पॅटर्न डिस्क्रिप्टिव्ह झाला आहे. तिथं तुम्ही वैकल्पिक विषय निवडू शकता. मग गरज काय असेल त्या एक्झामची, ही सर्वात महत्त्वाचं आहे. मग ॲडमिनिस्ट्रेटर आहेत, निवडायचे आहे, समाजसेवा करणारे, लोकांच्या इच्छा आकांक्षा काय आहेत, पॉलिसीज फॉर्मेशन डेमोक्रॅटिकली, लोकशाही आणि त्याच्या पद्धतीने करण्यासाठी गरजेचं असतं. ते गरजेतूनच आज सायन्स, टेक्नॉलॉजी, ही जी ऑनलाईन आपण चॅट करतोय, गरज होती. गरजेतून माणसानं निर्माण केलं, गरजेतूनच पुढं गोष्टी निर्माण होत गेल्या. मग आता या एक्झामची जी नीड आहे ती समजून घेणं सर्वात महत्त्वाचं. मग बेसिकली काय करू शकतो आपण, रिव्हर्स इंजिनिअरिंग करणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळा काय होतं, एक्झाम पॅटर्न समजण्यासाठी मुलं काय करतात, ब्लाइंडली कोणाचा तरी कोर्स जॉईन करणार आणि ते कोर्स जॉईन केल्यानंतर त्यांनी जे शिकवलेलं ते खरं मानून चालणार. गरज लक्षात घ्या, एक्झामची गरज सर्वात महत्त्वाची आहे. सोशियोलॉजीच्या आधी आपण गरज बघूया की काय गरज आहे. गरज, यस, सॉरी, या गरज काय आहे. ॲडमिनिस्ट्रेटर निवडायचे आहे. मग काय आहे, एक एक्झाम कंडक्ट केली मी. एक्झाम ही डिस्क्रिप्टिव्ह आहे. एक्झाम कंडक्ट करण्यासाठी मी काय करणार आहे, मी असं ठरवलं, एक पॅटर्न डिस्क्राईब केला. काही लोक आले, राज्यकर्ते असतील, पॅटर्न डिस्क्राईब केला की या प्रोसेसमधून जर जाणारा जो व्यक्ती आहे तो कुठं ना कुठं त्याच्यामध्ये त्या क्वालिटीज असतील अशी एखादी एक्झाम घेता येईल का. मग डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न ही त्याला सुटेबल आहे. मग डिस्क्राईब करणं म्हणजे नेमकं काय, डिस्क्राईब करणं म्हणजे तुम्ही केलेली रायटिंग, जी तुम्ही राईट करता, लिहिता, ते कशा पद्धतीने एक्सप्रेस करता, ते महत्वाचं आहे. मग एक्झाम आहे किती मार्काची, 2025. ओके, प्रेझेंट इयर. 2025 पैकी 1750 मार्क्स असतात तुमच्या मेन्सला, रायटिंगला. आणि ही जी आहे, ही जी रायटिंग प्रॅक्टिस आहे तुम्ही करता, ही इथं रिफ्लेक्ट होणार असते 1750 मार्क. मग यामध्ये 2 पार्ट आहे. यामध्ये सर्वात महत्वाचा जो पार्ट आहे, ज्यावर तुम्ही फोकस करायला पाहिजे, जिथून तुम्ही मार्क्स फेच करू शकता, तर तो असतो सर्वात इम्पॉर्टंट पोर्शन असतो ऑप्शनल. आणि हीच गरज असते विद्यार्थ्यांची, किंवा विद्यार्थ्यांना बनायचं आहे ॲडमिनिस्ट्रेटर. त्यासाठी तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये येण्यासाठी ऑप्शनल असा निवडावा लागेल, ऑप्शनल असा बघावा लागेल की जेणेकरून तुम्ही त्यामध्ये जास्तीत जास्त मार्क्स, मॅक्सिमम मार्क्स आउटपुट मिळेल. मग आता हे मॅक्झिमम आउटपुट मिळवण्यासाठी तुम्ही काय करू शकाल बघा.
फोकस असायला पाहिजे या गोष्टींवर. सोशिओलॉजी ऑप्शनल कसा चांगला किंवा त्यामध्ये काय बेनिफिट आहे आपण पुढं बघणार आहोत लेक्चरमध्ये. सुरुवात करूया. तुम्हाला लक्षात यायला पाहिजे ती एक जर्नी, सोशिओलॉजीच्या अभ्यासाची ओव्हरऑल जर्नी तुमच्या समोर आज मी घेऊन येणार आहे. आणि मग ती कशी असणार आहे, तुम्ही मार्क्स जास्त मिळवण्यासाठी काय करू शकता, आणि क्लासमध्ये आपलं एकूणच तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी पुरवल्या जाईल, कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला मिळेल, जेणेकरून तुम्ही हा जो आहे 500 मार्क्सचा पल्ला, कारण GS 1, 2, 3 ज्यावर मुलं मॅक्झिमम टाइम स्पेंड करतात त्याचा जवळपास 750 मार्क, कारण की 250 गुणिला 3 कॅल्क्युलेशन करा, रॅशनल आहे, गोष्टी महत्त्वाच्या आहे, ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत. मग GS 1, 2, 3 750 मार्क्स मुलांना तुम्ही अभ्यास केल्यानंतर ॲव्हरेज मार्क इथं सर्वांना जवळपास सारखे असतात, कारण सामान्य अभ्यास आहे इथं. मग तो जर बेसिक अभ्यास तुमचा असेल तर त्यातून तुम्हाला इथं मार्क्स मिळतात, प्रोव्हाइडेड दॅट. मी असं म्हणत नाही आहे, कुठं ना कुठं तुमची आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, तुम्ही जे डिस्क्राईब करताय त्यामध्ये क्वेश्चनची डिमांड फुलफिल होत आहे की नाही, या सर्व गोष्टी आपण बाजूला सारू, पण ओव्हरऑल ट्रेंड समजून घेऊया की एक्झाम पॅटर्नचा ट्रेंड काय आहे. तर मग 250 मार्क गुणिला 3 750 मार्क, उरले 1000 मार्क्स. 1000 मार्क्समध्ये 500 मार्क्सचा असणार ऑप्शनल, 250 मार्क असणार एसे, आणि GS 4 हा कम्प्लिटली सेपरेट आहे GS 1, 2, 3 पासून. तिथं त्याचं ॲप्लिकेशन तुम्ही तुमची पर्सनॅलिटी आहात कशी ती रिफ्लेक्ट करण्यासाठी आहे. म्हणून इथं या 1000 मार्क्सवर जास्तीत जास्त फोकस तुमचा असायला हवा. बेसिक नीड तर तुम्ही असा आहे, पण मुलं फोकस कुठं करताय. मग प्रिपरेशनची सर्वात पहिली मेथड तुमचा ऑप्शनल जो असा असायला पाहिजे जिथं तुम्हाला जास्त इनपुट टाकतानाही तुम्हालाही ते वाटायला पाहिजे की मला काहीतरी समजतंय, मला काहीतरी कळतंय, मी काहीतरी ॲप्लिकेशन इथं व्यवस्थित बसवू शकतो. सिंपल गोष्टी आहेत, आपण गरज समजून घेऊया. मग आता मार्क्स मिळवून आपल्याला बनायचं आहे ॲडमिनिस्ट्रेटर. मग आपल्याला सर्वात महत्त्वाचा फोकस आहे आपला ते 500 मार्क्स, जे की ऑप्शनलचे असणार आहे. आणि उरलेले जे 500 मार्क आहे तो ओव्हरलॅप किती होतंय सोशिओलॉजी त्यासंबंधी आपण समजून घेणार आहोत. ओव्हरऑल समजलं, ही गोष्ट आहे. झालं, हेच मला एक्सप्लेन करायचं होतं की ऑप्शनल मार्क असतो, ऑप्शनल पेपर 1 पेपर 2 500 मार्क एसे आणि इथिक्स, या 3 गोष्टींवर तुमचा प्रायमरी फोकस असायला हवा. आणि मुलं बेसिकली ऑप्शनल, मी अशा कितीतरी केस बघितलेल्या आहेत, इवन माझ्या जर्नी UPSCच्या प्रिपरेशनच्या जर्नीमध्ये असेल, कितीतरी अशा केसेस बघितलेल्या आहे, प्रिलिम्स क्लिअर झाली नाही, मुलांना सिरियसली घेतलं, लक्षात घेतलं की ऑप्शनल आपण व्यवस्थित करून घेऊया. ऑप्शनल त्या वर्षी त्यानं व्यवस्थित एकदम मस्का करून घेतला, बाकीच्या सिलेबसकडे त्यानं थोडं कमी लक्ष दिलं. आणि मग जसं प्रिलिम्स जवळ आली स्टार्ट केला त्यानं प्रिलिम्सचा अभ्यास, क्लिअर झाली, आणि तो ऑल इंडिया रँक 100 मध्ये आली. असेही काही एक्झाम्पल्स आहेत, मी ओळखतो अशांना. म्हणून ऑप्शनल हा तुम्हाला आर पार तुम्ही त्या साईडला आहात, पोस्ट होल्ड करू शकणार आहात की नाही, यासाठी सर्वात इम्पॉर्टंट रोल तुमचा ऑप्शनल प्ले करणार आहे. नो डाऊट अबाउट. तुम्ही कोणत्याही वर्षी ओव्हरऑल ट्रेंड लक्षात घ्या, तुमचा एसेमध्ये असणारे चांगले मार्क्स, ऑप्शनलमध्ये असणारे चांगले मार्क्स, जवळपास 300 क्रॉस करतात मुलं टॉपर्स. मग ते काय करतात, त्यांची स्ट्रॅटेजी काय असते, बेसिकली बघा. सांगण्याचं तात्पर्य असं की तुमचा फोकस असायला कुठं पाहिजे. चला आता एकदम व्यवस्थित बसा, एक छान स्टोरी तुम्हाला एक इमॅजिन करायला लावणार आहे मी. तुमच्या लक्षात येईल की ओव्हरऑल पॅटर्न, ओव्हरऑल ट्रेंड तुमच्या लक्षात येईल की नेमकं एक्झाम काय डिमांड करते, तुम्हाला त्या सिनारिओमध्ये निघून जाऊ. थोडं व्यवस्थित काळजीपूर्वक ऐका, इमॅजिन करा. प्रिलिम्स क्लिअर झालेली आहे, मेन्स स्टार्ट होते. मेन्सचा अभ्यास तुम्ही केलेला आहे, तुमच्या परीने केलेला आहे, तुम्ही वाचलेला आहे, ऑप्शनल वाचलेला आहे, GS 1, 2, 3, 4 वर रिव्हिजन घेतलेली आहे, ठीक आहे. आता तुम्ही जाताय हॉलमध्ये, इमॅजिन करा स्वतःला, हातामध्ये पेन आहे, 20 क्वेश्चन माझ्या समोर दिसतंय,
आणि मी आन्सर लिहितोय. 3 घंट्याचा टाईम, 3 hours. तुम्ही जे काही वाचलेलं आहे, क्वेश्चन फर्स्ट तुम्ही बघितला, तुमच्या लक्षात आलं अरे हा कुठेतरी मी काहीतरी यातलं थोडं 10% 20% कुठेतरी वाचलेलं आहे. मग मी ॲप्लिकेशन लावण्याचा प्रयत्न केला, कुठेतरी स्ट्रक्चर, हो माझं असं स्ट्रक्चर बनतं आहे. मग ते स्ट्रक्चर बनल्यानंतर मी आन्सर लगेच क्वेश्चन वाचला, मी आन्सर लिहितोय, इंट्रोडक्शन केलंय, इंट्रोडक्शनमध्ये लिहिलंय, माझ्या अनुभवानुसार माझ्या नॉलेजनुसार मी इंट्रोडक्शन लिहिलंय. इंट्रोडक्शन झाल्यानंतर मी बॉडीमध्ये लिहिलंय, बॉडीचे पार्ट्स बनवलेले आहेत, सब हेडिंग्स देतोय आणि तिथं ते जे पार्ट्स आहेत ते व्यवस्थित आहे की नाही याकडे लक्ष देतोय आणि खाली कन्क्लुजन लिहितो. वेळ किती मिळतोय? प्रत्येक क्वेश्चन मागं जवळपास 6 ते 7 मिनिट. टोटल कॅल्क्युलेशन असंच आहे. त्यामध्ये पण मग 20 मार्कर असतील, 15 मार्कर असतील, 10 मार्कर असतील. जशी डिमांड आहे तसं तुम्ही आन्सर लिहिताय. इमॅजिन होत आहे तुमच्याजवळ तुमचं नॉलेज आहे, तुम्हाला माहिती आहे काहीतरी मी वाचलेलं आहे, थेरी काहीतरी वाचलेली आहे, कुठंतरी काहीतरी वाचलेलं आहे, पण कुठंतरी ताळमेळ बसतोय की नाही बसत आहे, याचं स्ट्रक्चर माझ्या लक्षात येत आहे नाही येत आहे. मग त्या 3 घंट्यामध्ये मला तेही बघायचं आहे. मला 3 घंट्यामध्ये बघायचं आहे माझ्याजवळ काय नॉलेज आहे, क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे, क्वेश्चनमधले काय सब टॉपिक आहे, क्वेश्चनची डिमांड काय आहे, मी ती डिमांड ॲड्रेस करताना काय लिहितोय, सर्व 6 ते 7 मिनिटामध्ये करायचं आहे मित्रांनो. इमॅजिन करा काय सिच्युएशन असेल. मग बेसिकली ही सिच्युएशन हँडल करताना तुमच्या काही गोष्टी लक्षात आलेल्या आहेत का? 7 मिनिटामध्ये तुम्ही क्वेश्चन वाचला. क्वेश्चन वाचल्यानंतर काही प्रोसेसिंग करावी लागेल, ऑब्विसली मेंटॅलिटी असते, काही प्रोसेसिंग करावी लागेल दिमागामध्ये आतमध्ये. मग ब्रेन जो आहे काहीतरी आउटपुट तुम्हाला देईल. मग ब्रेन आउटपुट देत आहे, त्यासाठी तुमच्या ब्रेनमध्ये ऑलरेडी काहीतरी असायला पाहिजे. मग काय असायला पाहिजे? स्ट्रक्चर ऑफ दी आन्सर. त्या आन्सरचं स्ट्रक्चर तुमच्या दिमागात ऑलरेडी असायला पाहिजे, तरच तुम्ही 6 ते 7 मिनिटामध्ये तो क्वेश्चन कंप्लीट करू शकाल. अदरवाईज पॉसिबल नाही. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये पॉसिबल नाही आहे. मग आता मी या क्लासमध्ये तुम्हाला काय मिळेल, काय भेटेल याकडे लक्ष देऊया. बघा, बहुतांश जणांनी काय म्हणतात किंवा बाहेर मेंटर्स काय बोलतात, बाहेर सरांनी असं सांगितलंय, थिंकर्स करा, पहिले 2-3 चॅप्टर करा, 70 पोर्शन तोच येतो, 70% पोर्शन तोच आहे. खरं असेल का? असं क्वेश्चनचे टाईप्स, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, ट्रेंड्स काय आहे बघा. क्लासमध्ये तुम्हाला करायचं काय आहे, तर माझी मेथड असणार आहे रिव्हर्स इंजिनिअरिंगची. काय डिमांड आहे त्याप्रमाणे आपण डिझाईन करायचे की क्लासमध्ये कसं करून जायचं. मी मुलांना नेहमी म्हणतो इथे मेहनत घ्या. मेहनत इथं घेतली ऑटोमॅटिक तुमचे स्ट्रक्चर रेडी होतील. रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणजे काय? पहिल्यांदा आपण UPSC MPSCची डिमांड समजून घेतली, यांची ओव्हरऑल डिमांड समजून घेतली. येस, आता ही डिमांड समजल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ऑप्शनल सारखे सब्जेक्ट किंवा या सब्जेक्ट थ्रू मी जास्त मार्क स्कोअर करू शकतो. आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करून त्यामध्ये माझे एफर्ट्स टाकून बहुतांश मी माझा ऑप्शनल कव्हर केलेला असेल तर मला लीड किंवा एज मिळण्याचे जास्त चान्सेस आहे. डिमांड समजून घेतली मी. रिव्हर्स इंजिनिअरिंगमध्ये दुसरं माझ्या लक्षात आलं, पेपरची मी सिच्युएशन इमॅजिन केली. मी ऑलरेडी मेन्समध्ये बसलेलो आहे. त्या मेन्समधून माझ्या लक्षात आलं त्या पेपरमध्ये लिहिल्यानंतर त्या 3 घंट्यामध्ये मला काय करायचे, असे 3 आणि 3 6 घंटे टोटल 2 पेपर एका दिवशी असतात. मग ते कॅलिबर डेव्हलप करणं. मग दुसरी गोष्ट आहे, माझ्याजवळ जर स्ट्रक्चर रेडी नसेल आणि मी वेळेवर विचार करून काहीतरी जर क्रिएट करत असेल तर मला पॉसिबलच नाही आहे 6 ते 7 मिनिटामध्ये त्याचं उत्तर लिहिणं. मग तुम्ही ते कम्प्लिटली विचार करण्यामध्ये, घड्याळीमध्ये, मग मधातमध्ये फ्लो कुठंतरी येतो, बॉडीमध्ये लक्षात येतं अरे डिमांड तर काहीतरी औरच होती, काहीतरी वेगळी होती. बरोबर आहे की नाही? कळतंय मी काय सांगतोय स्टुडंट?
यस, डिमांड काहीतरी आणखी होती. मग ती डिमांड लक्षात घेण्यासाठी माझ्या लक्षात आलं, इथून मी पॉईंट काढला, मेन्समध्ये माझ्याजवळ स्ट्रक्चर रेडी नसेल तर मला ऑब्विसली मी मेन्समध्ये जाईल, पेपर देईल, पण पेपरमध्ये मार्क फेच होणार नाही. रिव्हर्स इंजिनिअरिंग आहे, उलटं जातोय आपण मी न्यू कमर आहे, मी स्टुडंट आहे, मग मला शिकवा, मग मी नॉलेज गेन करणार, मग हळूहळू यूपीएस ना. पहिले बघूया डिमांड कुठून आली आहे. नीड मधूनच तुम्हाला जनरेट होईल, हळूहळू लक्षात येईल. मग आता हे स्ट्रक्चर कसं डेव्हलप करायचं, महत्वाचा पॉइंट आहे हा. येस, 2 गोष्टी महत्वाच्या असतात मित्रांनो स्ट्रक्चरसाठी. जो पण तुम्ही, जसं मी नेहमी म्हणतो, आन्सर रायटिंगमध्ये 3 गोष्टी प्रत्येक जागी सांगितल्या जातात. 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. येस, मग PYQs आणि सिलॅबस. असं आहे, समजा रस्त्याने तुम्ही चाललेले आहात, तुम्हाला एका मार्गावर जायचं आहे आणि हे तुमचं एम आहे, इथं पोहोचायचं आहे. असे बरेच रस्ते आहेत बरं. कितीतरी रस्ते आहेत. PYQ आणि सिलॅबस यांचं जर ॲनालिसिस केलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल. काय लक्षात येईल? की PYQ आणि सिलॅबस मला प्रॉपर, इट्स लाईक अ GPS, तुम्हाला त्याच पाथवर पुढं जाण्यासाठी, ध्येय गाठण्यासाठी हेल्प करेल. मग मला लक्षात आहे मार्ग वेगवेगळे आहेत. असे कितीतरी वेळा होतं, एखाद्या सब्जेक्टमध्ये अचानक इंटरेस्ट यायला लागतो, मग माणूस PhD लेवलपर्यंत वाचायला चालू करतं. अरे यार, मला खूपच इंटरेस्ट वाटायला लागला, मग ऑप्शनलमध्ये हा पोर्शन असा ए असा आहे, या पोर्शनवरून मी B वाचला, B पोर्शनवरून मी C वाचला. अरे नॉलेज संपणार नाहीये. पण डिमांड काय आहे? डिमांड लक्षात घ्या, आपल्याला PhD करायची नाहीये. सिंपल आहे. जनरल, एक साधारण विद्यार्थी ज्याचं नॉलेजही साधारण आहे, तो विद्यार्थीही इथं ओव्हरऑल चांगले मार्क्स स्कोअर करू शकतो, जरी प्रॉपर फॉर्मॅट किंवा स्ट्रक्चर त्याच्याकडे रेडी असेल तर. मग माझा पहिला पॉइंट काय इम्पॉर्टंट आहे? PYQ आणि सिलॅबस यांचं ॲनालिसिस. व्हाय? कारण PYQजमुळं मला ट्रेंड कळेल, क्वेश्चनचा ट्रेंड कोणता सेट झालाय, कशा पद्धतीनं क्वेश्चन विचारला जातोय, आणि सिलॅबसमधून मला कळेल की माझ्याकडे टोटल काय टॉपिक्स आहे. असं बऱ्याचदा होतं समाजामध्ये, भारतीय समाज अभ्यासताना मला बरेच जणांचं क्वेश्चन राहतं, चॅटमध्ये विचारतात किंवा बरेच मुलं विचारतात की सर, आपण टोटल जेव्हा अभ्यास करतो तेव्हा कोणकोणते बुक मटेरियल, रेफरन्स बुक मटेरियल वाचायचे किंवा नाही वाचायचे. मग त्यानंतर मी जर सांगितलं की इग्नू मटेरियल फार चांगलं आहे, BA आणि MA लेवलचं इग्नू मटेरियल छान आहे. आता मला सांगा, BA आणि MA मटेरियल रेफर करताना टोटल स्पॅन असतो मुलांना, जवळपास 4 ते 5 वर्ष लागतात त्यांना ते कंप्लीट करण्यासाठी, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन. म्हणजे यांच्या नोट्स कशा असतील? तुम्ही जर MAचं मटेरियल बघितलं ना, त्यामध्येही तुम्हाला सिलेक्ट करावं लागतं. इग्नूच्या जवळपास एवढं येईल, वेगवेगळे बुक्स आपण जर लाईननं लावलं तर. मग मला सांगा, 4 ते 5 महिन्यामध्ये जर मला सिलेबस कव्हर करायचा आहे सोशिओलॉजीचा, BA आणि MA मटेरियल जर तुम्ही ठरवलं, मला इंटरेस्ट आलाय खूप, चला सर वाचतोय, तुम्हाला अटेम्प्ट 27चा द्यायचा असेल, मी एक्स्ट्रा रीडिंग समजू शकतो, तुमच्या भावना कळू शकतो. पण तुम्हाला सिलेबसमध्ये काय आहे, काय गरजेचं आहे, थिंकर्स जर तुम्ही PhD करण्यासाठी प्रयत्न करत असाल ना, तर थिंकर जवळपास 32 आहेत सोशिओलॉजीमध्ये. पण आपल्या सिलेबसनुसार आपल्याला फक्त 6च मेन थिंकर अभ्यास करायचे आहेत ना. मग का 5 ते 5.5 पट तुम्ही जास्त अभ्यास करण्याच्या मागे लागताय? जेवढं आहे लक्षात घ्या. माझ्या क्लासमध्ये मी पुन्हा सांगतो,
UPSCचा ट्रेंड, MPSCचा क्वेश्चन माहीत नाही, पण UPSCचा ट्रेंड बघून मी माझ्या ओव्हरऑल क्लास नोट्स प्रिपेअर केलेल्या आहेत. माझ्या नोट्स जे आहेत, प्रिंटेड नोट्स तुम्हाला मिळतील. मग महत्त्वाचं आहे तुमचं काय कार्य आहे. मग आता क्लासमध्ये असताना जे हँड रिटन नोट्स आहेत तुमच्या, ज्या नोट्स हँड रिटन म्हणजे इथं जे आपण शिकणार आहे, जे कन्सेप्ट आपण बघणार आहोत, त्या कन्सेप्टमधून छोटे छोटे बारकावे आपण लक्षात घेणार आहोत. मग हे बारकावे किंवा मग तुम्हाला असतं ना की इट्स नॉट जस्ट अबाउट नॉलेज, तुम्ही प्रेझेंट कसं करताय, कारण सब्जेक्टिव्हिटी आहे. 10 विद्यार्थी 10 वेगवेगळ्या मार्गाने एकाच प्रश्नाचं उत्तर लिहू शकतात आणि 10 जणाला वेगवेगळे मार्क मिळू शकतात. प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं आहे. आता मग ह्या सर्व डिमांड्स आहेत. कशाच्या डिमांड आहे, तुम्हाला त्या लिस्टमध्ये स्वतःला बघायचं असेल तर. आणि ही स्टार्टिंग फेज आहे. तुम्ही जेव्हा स्टार्ट करताय सिलेबस, मी नेहमी म्हणतो माझ्या क्लासमध्ये जॉईन होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला माझं म्हणणं असतं, मी तुम्हाला 10वीचा विद्यार्थी समजतो. बेसिक तुम्हाला थोडंफार एक लिहिता यायला पाहिजे, जे की तुम्ही इथपर्यंत आले तर तेवढं तर पॉसिबल आहे. कन्सेप्च्युअल क्लिअरिटी मी स्वतः करून देईन. प्रेझेंटेशनवरही आपण क्लासमध्ये काम करणार आहोत. फ्लोचार्ट्स वगैरे कसे जनरेट करायचे आणि त्यानंतर ओव्हरऑल स्ट्रक्चर कसं डेव्हलप करायचं. त्यानंतर एक असतं की फिगर्स किंवा डायग्राम्स पण मॅटर करतं. तुम्ही ते एक्सप्लेन करताना त्या डायग्राम्स येणं, बरोबर की नाही. मग या सर्व गोष्टींवर मार्क्स आहे, सब्जेक्टिव्हिटी आहे. माझ्या लक्षात येतं आहे स्ट्रक्चरमध्ये माझ्याजवळ 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे. क्लासमध्ये येताना जेव्हा आपला क्लास स्टार्ट होणार आहे, तर क्लास आता हा जो फर्स्ट लेक्चर आहे, यानंतर जेव्हा पहिलं चॅप्टर होईल, त्या पहिल्या चॅप्टरमध्ये माझी बेसिक नीड ही राहील, तुमच्याकडे सिलेबस कॉपी असायला पाहिजे. बरेच टीचर काय करतात, बेसिकली सांगतात, मुलांनो पहिले 4 चॅप्टर आहेत, व्यवस्थित करा, 60-70% सिलेबस कव्हर होतो. दॅट इज रबिश थिंग. रबिश. कारण बघा, सिलेबस कॉपी तुमच्याजवळ असली तर पहिलं काम आपलं जे राहील ना, जेव्हा आपलं पहिलं चॅप्टर स्टार्ट होईल, तर तेव्हा तुमच्या लक्षात येईल सुरुवात आपण करणार आहोत या 2 गोष्टी क्लब करून. PYQ आणि सिलेबस यांना क्लब करायचं आहे. टू द पॉइंट, बुलसाय मारायचं आहे आपल्याला. इकडे तिकडे नाही, घोड्याचं असते ना जसं झापडं, तशासारखं. PYQ आणि सिलेबस टोटल लिंक करायचा. क्लासमध्ये करणार आहोत आपण ते, त्यावर डिस्कशन राहील. प्रत्येक चॅप्टरच्या स्टार्टमध्ये आपण ते करणार आहोत. PYQ आणि सिलेबस यांचा लिंकेज करून कोण्या टॉपिकवर किती क्वेश्चन्स विचारले, त्याची फ्रिक्वेन्सी काय आहे, याबद्दलही आपलं इंटरॅक्शन किंवा डिस्कशन होणार आहे. त्यामुळे तुम्ही त्याचं बिलकुल टेन्शन घेऊ नका. मग साध्या गोष्टी आहेत, PYQ आहे, सिलेबस आहे, यांचं लिंकेज तुम्हाला कळलं तर तुम्हाला डायरेक्शन कळणार. तुमचा GPS ऑन राहील. जेव्हा आपला क्लास चालू राहील, तुमचं GPS ऑन राहील. डायरेक्शन लेस नसणार, तुम्ही काहीही वाचत नाही बसणार. तुम्हाला प्रत्येक वेळेस मी शिकवत असताना लक्ष पण राहील की एखाद्या वेळेस कोणाचा नोटिफिकेशन आला, चला मैत्रिणीचा मेसेज आला, मित्राचा मेसेज आला, नोटिफिकेशन तुम्हाला आलं. परंतु जेव्हा पण मी त्या टॉपिकला हात घालीन, काय होईल, त्या टॉपिकला हात घातल्यानंतर तुमच्या लक्षात ही गोष्ट येईल की हा टॉपिक आपण डिस्कस केला आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चनसाठी इम्पॉर्टंट आहे. तुमचं लक्ष, अटेन्शन त्या डायरेक्शनला जाईल. डायरेक्शनवाली प्रिपरेशन आहे की नाही, ऑब्विसली. म्हणून सर्वात महत्त्वाचं राहतं की कुठं जायचं आहे ना, कुठंही जायचं आहे. हजारो मार्ग आहे सक्सेसचे, परंतु आपल्याला असा निवडायचा आहे कमी वेळेमध्ये त्या मार्गावर, त्या गोष्टीकडे पोहोचायचं असेल ना, GPS ऑन ठेवा. आणि GPSसाठी आपल्यासाठी GPS काय आहे, आपलं PYQs आणि सिलेबस कॉपी यांचं इंटिग्रेटेड वे न केलेलं ॲनालिसिस, जे की आपला प्रत्येक चॅप्टर स्टार्टिंग करताना महत्त्वपूर्ण राहील. बाकी कुठं काय होतंय त्याचं घेणं देणं नाही मित्रांनो. तुम्हाला मार्क्स घ्यायचे आहेत आणि मार्क्स घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची पहिली नीड आपण कव्हर केली आहे. आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, तुम्ही क्लासमध्ये असाल, ऑनलाईन क्लास करत असाल, तर माझं पुन्हा हे मत राहील की तुम्ही जे हँड रिटन नोट्स बनवणार आहे ना, हे तुम्हाला शेवटपर्यंत मदतीचं राहील. कारण मी जे देतोय ते तुमचं रेफरन्स मटेरियल सारखं राहील.
पण तुम्ही जे स्वतः स्ट्रक्चर बनवता ना, दिमागामध्ये छापून जाईल की मी या पद्धतीची डायग्राम बनवली होती, अरे सरांनी यावेळेस असं शिकवलं होतं. मग ते शिकवलेल्या गोष्टी लक्षात ठेवणं सोपं काम नसतं, सोपं काम नाही आहे. त्यावेळेस वाटतं बघा, या गोष्टी मी माझ्या फेजमध्ये, माझ्या प्रिपरेशन फेजमध्ये मला एक्सपिरियन्स बऱ्याच गोष्टीचा आहे. इंटरव्ह्यू असेल, जे पण प्रिपरेशन मेन्सची असेल, किंवा या फेजमध्ये मी जेवढा वर्ष राहिलो, माझ्या एक गोष्ट लक्षात आली, आळस करून चालत नाही. आळस करून चालत नाही. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला वाटतं अरे यार मला मुद्दा तर समजतोय, नोट्स बनवायची काय गरज आहे. मग त्या प्रेझेंट टाइमला तुम्ही तो विचार करता, परंतु जसं जसं बनत जातं ना मटेरियल, जसं जसं सिलेबस पुढं जातं, लिंकेजेस डेव्हलप व्हायला जातात, तुम्ही जर तुमच्या नोट्स रेडी नसेल तर ब्लंडर होऊन जाईल मित्रांनो. तुमचं नॉलेज काहीच कामाचं राहणार नाही. कारण बेसिकली गोष्टी अशा असतं ना की मी काल काय खाल्लं हे सुद्धा माझ्या लक्षात नाही आहे. मग तुम्ही या सिलेबसमध्ये काय वाचलं, एवढा मोठा जो सिलेबस आपण कव्हर करणार, 4-5 महिन्याचा, 3, 3.5, 4 महिन्याचा जो सिलेबस आहे, यामध्ये तुमचं कसं लक्षात राहील. कॉमन सेन्स वापरा, काही मोठी गोष्ट नाही, बरोबर आहे. मग ती हँड रिटन नोट्स तुमचं असणं, जेव्हा आपण क्लासमध्ये इश्यूज डिस्कस करू तर ते बनवणं, ते काढणं, त्यामध्ये फ्लोमध्ये आपण जाऊया. त्यामध्येही मी तुम्हाला गाईड करीन की कशा पद्धतीनं तुम्ही स्ट्रक्चर बनवायला पाहिजे, तुमचा फ्लो चार्ट कसा यायला पाहिजे, याचं प्रेझेंटेशन आणखी किती व्यवस्थित होऊ शकतं, डिमांड आणखी किती पद्धतीने चांगल्या पद्धतीने ॲड्रेस होऊ शकते, यावर काम करू. झालं, कळतंय, स्ट्रक्चर बनवलं. आता हा जो झाला, हा बेसिक प्रिपरेशनचा फेज झाला, क्लासमध्ये काय घेणार वगैरे वगैरे. आता तुमचा महत्त्वाचा मुद्दा आहे सोशिओलॉजी हे ऑप्शनल. जो वैकल्पिक विषय तुम्ही निवडलाय समाजशास्त्र, हां, जो पण वैकल्पिक विषय आपण निवडलेला आहे, एक सेकंड, येस, वैकल्पिक विषय निवडलेला आहे, तर याचे फायदे, बेनिफिट्स काय आहेत. जनरली इम्पॉर्टंट असतं, कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस करावं लागतं. ऑब्विसली तुम्ही फ्युचर ॲडमिनिस्ट्रेटर आहात. सर्वात इम्पॉर्टंट बेनिफिट आहे जो सिलेबस आहे ना मित्रांनो सोशिओलॉजीचा, लिटरली खूपच शॉर्ट आहे. फॅक्ट आहे, खूप शॉर्ट आहे. तुम्ही मनावर कसं घेताय आणि तुमचं ग्रास्पिंग किती आहे, या गोष्टींवर तुम्ही तो सिलेबस, मी लिटरली सांगतो, 1.5-2 महिन्यातही कंप्लीट करणारे आहेत. ठीक आहे, तर आपण ती लेवल नंतर पाहूया ग्रास्पिंग कशी आहे. सिलेबस खूप जवळचा असणार आहे. जवळचं यासाठी पुढं जर्नी आपण करणार आहोत, ती जर्नी पण मस्त चालणार आहे. तुम्हाला सांगणार आहोत पहिल्या चॅप्टरपासून लास्ट चॅप्टरपर्यंत. एक लिंक तयार व्हायला हवी तुमच्या दिमागामध्ये की नेमकं सोशिओलॉजीमध्ये MPSCमध्ये सिलेबस चेंज झाला आहे. आता त्या घोकण्याच्या मागं लागू नका. खरे आतून तुम्ही पोस्ट मिळो अगर न मिळो ती वेगळी गोष्ट आहे, ती मेरिट लिस्ट कट ऑफवर राहील, पण तुम्ही आतून ॲडमिनिस्ट्रेटर बनायला चालू व्हाल या प्रोसेसमधून, एवढं नक्की. काय असतं मग, आपण दुसरा विचार काय करतो, सिलेबस प्रमाणाच्या बाहेर शॉर्ट आहे, फार कमी वेळेमध्ये कंप्लीट करता येतं. ओव्हरलॅपिंग पोर्शन, बऱ्याच गोष्टींवर बऱ्याच ओव्हरलॅप होतो हा सिलेबस. मग तुम्ही जर GS पेपर 1 त्याचंही आपण ॲनालिसिस करूया, सोसायटी, तर सोसायटीचा जो पोर्शन होतो, इंडियन सोसायटीचा जो GS 1चा पार्ट आहे आणि बहुतांश क्वेश्चनमधून तो रिफ्लेक्ट होतो. GS 2मध्ये पण त्याचं काम आहे, कारण की गव्हर्नमेंट स्कीम्स वगैरे असतात ना, तर ते इम्प्लिमेंटेशन, जो गव्हर्नन्सचा पार्ट आहे, पंचायत राजचा पार्ट आहे, ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, पेपर 2मध्ये येईल तो. मग ओव्हरलॅपिंग पार्ट आणि कोणकोणते, इकॉनॉमीचा पार्ट आहे, ओव्हरलॅप होतो. वर्क आणि इकॉनॉमी चॅप्टर आहे आपल्याला. हां, GDP वगैरे सारख्या नाही, पण तो सोशल अँगल जो आहे तो प्रत्येक वेळेस स्टडी करणार. इन्व्हायरमेंट रिलेटेड इश्यू, कारण बघा तुम्ही अल्टिमेटली सोसायटीला, समाजाला
सर्व करणार आहे. मग ज्या समाजाला सर्व करायचं आहे त्या समाजाचं जे शास्त्र आहे त्याचा एकूण अभ्यास आहे. बघा, ज्या समाजाला सर्व करायचं आहे त्याचं शास्त्र आहे. मग तुम्हाला वाटत नाही का ते जाणून घेतल्यानं तुम्हाला बेनिफिट होईल? येस. मग तुम्ही पुढच्या फेजमध्ये विचार करा. GS पेपर 4 बऱ्याचपैकी तुम्हाला सोशियल अँगल डेव्हलप झालेला असतो, पर्स्पेक्टिव्ह जनरेट झालेला असतो, तुमचे उत्तर बायस वाटत नाही. पॉवर्टी सारखे कन्सेप्ट स्टडी केल्यावर लक्षात येईल. वेगवेगळे थिंकर्स काय बोलतात हे लक्षात आल्यावर तुम्हाला लक्षात येईल. बरोबर की नाही? म्हणजे नेमकं काय आहे तर समाजामध्ये तुम्ही जगत असताना जे वेगवेगळ्या संस्था आहेत. संस्था म्हणजे काय रे तर एक स्ट्रक्चरल बॉडी असते जिथं वर्क होतं, कुठंतरी स्तरीकरण झालेलं असतं. कोणती कंपनी बघा, कुठे MD, CEO, मॅनेजिंग डायरेक्टर वगैरे 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 हळूहळू एम्प्लॉईजपर्यंत एक स्ट्रक्चर तयार झालेलं असतं. शाळेमधलं उदाहरण घेऊ. चड्ड्या घालून तुम्ही शाळेत जात होते, काय झालं बघितलं तुम्ही? शिक्षक असतात. शिक्षक कोणाला रिस्पेक्ट देतात? हेडमास्तरांना रिस्पेक्ट देतात. विद्यार्थी शिक्षकांना रिस्पेक्ट देतात. पॉवरचं कुठेतरी स्ट्रक्चर इन्व्हॉल्व्ह झालं आहे. बरोबर की नाही? मी एवढे जवळचे मुद्दे आहेत. समाज म्हटल्यानंतर चौकात जर तुम्ही उभे राहिले तर तिथं CCTV कॅमेरा दिसेल. माझ्या एका एक्झाम्पल व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे. मग असे जे मुद्दे तुमच्या जवळचे आहे, तुम्हाला जे दिसतंय, समाज इन्व्हॉल्व्ह झालेला असतो. इव्हन तुम्ही वडिलांच्या पाया का पडताय यामध्येही समाजशास्त्राचा कुठेतरी अभ्यास लपलेला आहे, लिटरली लपलेला आहे. मग या शास्त्राचा अभ्यास कशा पद्धतीनं करायचा, त्याची टेक्निक ती आपल्याला इथं शिकायची. बाकी तुम्हाला ऑलरेडी याबद्दल बऱ्यापैकी माहिती आहे. ओके. आणि यूज टू टॉपिक जी म्हणत आहो मी, यूज टू आहे. बघा, एक उदाहरण बघितलंय. आता लगेच बिहारचं उदाहरण घेऊया. तिथं काहीतरी समीकरणं जोडून आलीत, कास्ट सेन्सस घेतला होता. मग कास्ट हा मुद्दा समाजाचा आहे, समाजाच्या अभ्यासामध्ये इन्क्लूड असणारच. मग इंडिव्हिज्युअल आहे, मी एक वैयक्तिक माझं रूप आहे. मी समाजाचा हिस्सा आहो तर मी इंडिव्हिज्युअल म्हणून त्या समाजामध्ये काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, मी घेतलेल्या क्रिया, माझे ॲक्शन समाजाचा पार्ट आहे, समाजाचा अभ्यास आहे. थोडंफार फरकानं तुमच्या लक्षात येईल की तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये जे पण कार्य करताय ना, सोशिओलॉजीचा अभ्यास झाल्यानंतर, समाजशास्त्राचा अभ्यास झाल्यानंतर, आय गॅरंटी की तुम्ही प्रत्येक गोष्टीला त्या पर्स्पेक्टिव्हनं बघायला लागाल. ती गोष्ट बॅलन्स करायला लागाल, उत्तरं बॅलन्स करायला लागाल. म्हणतात ना की बऱ्याच वेळा असं असतं की तुम्ही इंटरव्ह्यू पॅनल समोर जेव्हा बसता तेव्हा ते जे जज करतात तर त्यांना जनरली ना, एक तुम्हाला किस्सा सांगतो. एअर मार्शल भोसले सरांचं पॅनल होतं माझं. सायकोलॉजिस्ट खूप असा साईडला जवळ बसलेला असतो. आपलं बारकाईनं लक्ष थोडं यासाठी सांगतोय की का गरजेचं आहे, सोशिओलॉजी कुठपर्यंत तुम्हाला हेल्प करू शकतं. मग बाजूला बसलेलं असतात. मग नुकताच भीमा कोरेगावचा इश्यू झालेला होता. भीमा कोरेगावचा इश्यू तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही न्यूजपेपरवर बघू शकता. आता मी सोशिओलॉजीचा स्टुडंट म्हटल्यानंतर मला सायकोलॉजिस्टनं सर्वात पहिल्यांदा क्वेश्चन विचारला, आविष्कार, डू यू हर्ड अबाउट दॅट इश्यू? तुम्ही त्या इश्यूबद्दल ऐकलंय का? मी बोललो, येस सर, आय हर्ड अबाउट इट. ओके, सो टेल मी व्हॉट इज दॅट इश्यू. तो इश्यू काय आहे मला सांगा, अँड व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट इट. आता तुम्ही इंटरव्ह्यू पॅनल समोर बसलेले आहात, तुम्हाला एक्सपेक्टच नसतं की काय ते क्वेश्चन विचारणार. तुम्ही मॉक इंटरव्ह्यू किती पण द्या,
लिटरली काय होतं, मग तुम्हाला आतून जाणीव होते की मला ते वेळेवर इन्स्टंटली मुद्दा बॅलन्स करणं गरजेचं राहील. मग मी कुठंतरी माझ्या सोशिओलॉजीच्या मागच्या अभ्यासामध्ये गेलो. मग मी विचार केला की हा जरी सामाजिक क्लेश किंवा द्वेषाचा जर मुद्दा असेल, कुठंतरी डाऊन ट्रोडन तिथं इन्व्हॉल्व्ह झालेले आहे, तो मुद्दा वाचा. तो मुद्दा काय आहे मी समजावून सांगत नाही, पण पुन्हा एक वर्ग आहे जो की SC कास्टमध्ये मोडतो, पर्टिक्युलरली महार कम्युनिटीमध्ये, त्यांचं ते एक श्रद्धास्थान आहे. मग तेव्हा गव्हर्नमेंटनं स्टेटमेंट देताना म्हटलं होतं अर्बन नक्सलिझम सोबत हा मुद्दा कनेक्ट केला होता. अर्बन नक्सल फडणवीस सरकार असेल त्यावेळेस त्यांनी, अमित शहा असतील त्यांनी लिंक केलं. तर त्यांना माझं इंटरनल जे गोष्टी आहेत, मी त्या इश्यूवर मूव्ह होतो नाही होत हे बघायचं नाही. तर त्यांना तुम्ही त्या इश्यूकडे कोण्या अँगलनं बघता, सोशियल अँगल तो जनरेट झालाय, तो बॅलन्सिंग अप्रोच आहे. मी जर म्हटलं असतं या वर्गाचा दोष आहे, त्या वर्गाचा दोष नाही आहे, या वर्गाने या वर्गावर अन्याय करायला नको पाहिजे होता, सरळ गोष्ट आहे. ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून तुम्ही इम्पार्शियल आहात की नाही हा चेक करणं त्यामागचा हेतू असतो. मग मला तो माझं इमोशनल फिलिंग मागं ठेवून मी ॲडमिनिस्ट्रेटर कसा थिंक करणार त्या विचारानं जर बघितलं तर हा त्याचा एक न्यूट्रल राहून केलेला अभ्यास असतो. की मी पॉसिबिलिटीज सांगतोय त्यांना, अर्बन नक्सलिझम आहे असं म्हटलं जातं की जे गव्हर्नमेंट आहे ते त्या मार्गाने म्हणतात, परंतु बऱ्याच वेळा मग तो मुद्दा त्या डायरेक्शननं आपल्याला फिरवता यायला पाहिजे. मी कुठेतरी इमोशनल फ्लोमध्ये चाललो की व्यवस्थित त्या उत्तर देतोय या गोष्टींकडे त्यांचं बारकाईने लक्ष असतं, जे सायकोलॉजिस्ट असतात बसलेले त्यांचं. मग इथपर्यंत जर तुम्हाला जनरेट करायची असेल तर ती थॉट प्रोसेस, ती मसल मेमरी, ती आतमध्ये न्यूरल लिंकिंग्स क्रिएट कराव्या लागतील तुम्हाला. मी फेक करा असं म्हणत नाहीये, मी कोणतीही गोष्ट करत नाही. तुम्ही समाजाचा अभ्यास करताना ते रिफ्लेक्ट व्हायला लागेल पॉवर्टीकडे, अनटचेबिलिटीकडे, किंवा बऱ्याच वेळा जेव्हा आरक्षणाचा मुद्दा निघतो बऱ्याच जणांचं इंटरनल मेकॅनिझम हल्लेलं असतं. मग ते सायकोलॉजिस्ट वगैरे तुम्हाला क्वेश्चन विचारून प्रत्येक वेळेस ते पकडायचा प्रयत्न करतात. मी ओव्हरलॅपिंग सांगतोय तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये कसा हेल्प होईल. सायकोलॉजिस्ट काय करणार, तुम्हाला बघणार, पडतवणार. प्रोसेस अब वैसी ही रहती है, UPSC हो MPSC हो, डिस्क्रिप्टिव्ह में वही चेक करेंगे. तेच बघणार, तेच नेहमी बघणार. तुमचा अँगल, तुम्ही कोण्या मार्गाने विचार करताय, तुम्ही खरंच समाजाला न्यूट्रली सर्व करताय की तुम्ही तुमचा वेस्टेड इंटरेस्ट, तुमचा काही मनामध्ये असलेले जे असतं ना, अधिकारी झाल्यावर एवढा कमवेल तेवढा कमवेल, अंडर द टेबल अबाव द टेबल, त्या पलीकडे जाऊन कुठंतरी समाज खरंच सर्व करण्यालायक आहे की नाही, तो विद्यार्थी, ते क्रीम ते चेक केलं जातं. आणि मग सोशिओलॉजी सारखा अभ्यास जेव्हा समाजाचा अभ्यास आपला होतो, बघू आपण, अरे एवढा आहे, जेव्हा जर्नी आणखी स्टार्ट व्हायची आहे, मी तुम्हाला त्या जर्नीमधून एक फ्लोमध्ये त्या जर्नीमध्ये तुम्हाला घेऊन जातो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल ओव्हरऑल काय असतं. तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल इथं मी समजावून सांगतो. बघा, हां मित्रांनो, सोशिओलॉजीचा अभ्यास हा आहे, हा माझं मत आहे. आणि ते सांगतात बघा रे, सोशिओलॉजीचा अभ्यास हा आहे. काय आहे, तुम्हाला ओव्हरऑल पर्स्पेक्टिव्ह कळू देत नाहीत. आणि त्यामुळं काय होतं, विद्यार्थ्यांना वाटतं इट्स नॉट आवर कप ऑफ टी. माझं मत आहे, तुम्ही प्रॉपर वे जर डेव्हलप केली, मी तुम्हाला इम्पावर करण्याचा प्रयत्न करीन की माझी गरज मी फुलफिल करीलच, नो डाऊट अबाउट इट. पण माझं वैयक्तिक मत असं आहे, जोपर्यंत तुम्ही इम्पावर होणार नाही, तुम्ही विद्यार्थी इम्पावर होणार नाही, तुम्ही त्या मार्गाने थॉट प्रोसेस जनरेट स्टार्ट होणार नाही. त्यासाठी तसे इंटरॅक्शन्स आपल्याला करावे लागतील. सिलेबस संपावा लागेल ऑब्विसली, पण तो
तो ॲप्रोच जेव्हा 3 घंट्यामध्ये जाऊन रिफ्लेक्ट करायचा असतो ना, इट्स नॉट डाऊट की कुठं ना कुठं सबकॉन्शियसली तुम्ही तो अँगल बेंड होतोच. स्पॉटलाईटमध्ये आता काही सोसायटी रिलेटेड मी क्वेश्चन्स चेक केलेत, त्यामध्ये माझा ही गोष्ट लक्षात आली. ती जे आन्सर जनरेशन प्रोसेस आहे त्या नो डाऊट की तुम्ही आत्तापासून करताय, हळूहळू त्यामध्ये चेंजेस होत असतात. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. वुमन पण म्हणूया, नाही तर जेंडर जस्टिस आपल्याला महत्त्वाचा आहे तोही मुद्दा. वुमन एम्पॉवरमेंटवर खूप फोकस ठेवून क्वेश्चन विचारले जातात. समजलंय मला नेमकं सांगायचं काय इथं? या सर्व गोष्टी ऑब्विसली सोशिओलॉजी ऑप्शनल घेताना गोष्टी तुम्हाला कळायला लागतात आणि हळूहळू तुमचं GS-चंही 1चं असो, 2चं असो, 3चं असो, GS-4मध्ये स्पेशली एसेमध्ये तर मित्रांनो लिटरली ते सोशियल अँगल्स जो असतो ना, जे ते चेक करतात, तो वेगळा पर्स्पेक्टिव्ह जो जनरेशन त्यासाठी गरजेचं असतं. तुम्ही ॲप्लिकेशन केलं, तुमचा क्वेश्चन एसेमध्ये वर 4 टॉपिक, खाली 4 टॉपिक बघितलं, ओ इथं आहे, हा आहे, ओके, मग मी विचार केला मला कोणता करायचा आहे. कोणताही जरी केला ना तर लगेच तुम्हाला त्याचा सोसायटीचा जो अँगल आहे, तो जो अँगल आहे ज्या वेनं तुम्ही विचार करणार, तो ऑटोमॅटिकली कंप्लीट झालेला असेल, क्लिअर झालेला असेल सिलेबसमध्ये. मग त्या एम्पॉवरमेंटसाठी मी प्रयत्न करतोय. इट्स नॉट जस्ट अबाउट कम्प्लिशन ऑफ सिलेबस. सर आम्हाला नोट्स कधी मिळणार, सर आम्हाला हे कधी मिळणार, ते वेळोवेळी मिळेल, त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्ही माझ्या समोर ऑफिसर बनायला हवं, तुम्ही माझ्या समोर ॲडमिनिस्ट्रेटर बनायला हवं. ती क्वालिटी ॲटोमॅटिक रिफ्लेक्ट व्हायला चालू होईल तेव्हा म्हणून तुम्ही सोशिओलॉजीचा खरा अभ्यास केला आहे. मग आता थोडं जाऊया सिलेबसकडे. मी आत्तापर्यंत तुम्हाला सांगितलं की सोशिओलॉजी का घ्यायचा, डिमांड काय असते एक्झामची, या सर्व गोष्टींबद्दल टोटल आपण जनरली बघितलं या गोष्टी. आता महत्त्वाचं आहे पुढला टॉपिक, एक जर्नी इमॅजिन करूया. कारण इमॅजिनेशन पॉवर अल्टिमेटली काय आहे ना, इमॅजिनेशन पॉवर तुम्ही जेवढं जास्त डेव्हलप कराल ना मित्रांनो, तेवढं जास्त तुम्हाला सरप्राईज क्वेश्चन्स जे आहे ना अटेम्प्ट करायला सोपे जातात. तुम्ही लिंकेजेस फार क्विकली जनरेट करू शकता. मग चला इमॅजिन करूया नेमकं सोशिओलॉजी आहे काय. फार सोप्या भाषेत मी सांगतो, टेक्निकलिटीमध्ये त्यामध्ये मुद्द्यामध्ये पडूच नाही. सोपा सब्जेक्ट आहे, सोप्याच पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करतो. तर बघा, सोशिओलॉजीमध्ये सर्वात पहिलं चॅप्टर कशाचे रिलेटेड आहे यासंबंधी डिसायफरिंग ऑलरेडी झालेलं आहे, परंतु सोसायटीचा एक तुम्हाला ओव्हरऑल जो पिक्चर आहे, तुम्हाला काय माझ्यासोबत अभ्यासायला भेटेल, कोण्या जर्नीवर तुम्ही जाणार आहात, त्या जर्नीचे एकूणच डिस्क्रिप्शन, एकूणच अंदाज तुम्हाला बांधता यायला पाहिजे, यासाठी मी तुम्हाला सांगतो. पहिलं चॅप्टर काय असेल रे, तर सोसायटीमध्ये आता तुम्ही जगताय. मग आज शहरीकरण वाढलेलं आहे, तसंच युरोपमध्ये पण झालेलं होतं. मग या युरोपमध्ये वेगवेगळ्या बुद्धिप्रामाण्यवादी लोक विचारसरणी डेव्हलप व्हायला लागली आणि त्यांना समजले की जे मुद्दे आहे, ख्रिश्चनिटी भरपूर प्रमाणात होती, मग चर्चचं खूप मोठं फ्रेंच रिव्हॉल्युशन वगैरे. मग त्यांच्या लक्षात आलं की रिलिजन सर्व प्रश्नांचं उत्तर देऊ शकत नाही, तर सायंटिफिक नेचर गरजेचं असतं. मग हीच सायंटिफिक नेचर हळूहळू तिथं सामाजिक बदलाव व्हायला लागले. इंडस्ट्रियलायझेशन झालं की अर्बनायझेशन झालं. मग तिथं काही इश्यूज यायला लागले युरोपमध्ये. मग ते इश्यू हँडल करत असताना जनरली काय झालं, महत्त्वाचे मुद्दे असे लक्षात यायला लागले की लोकांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, काहीतरी सिच्युएशन्स आहेत. कुठेतरी कॉन्फ्लिक्ट होताना दिसतंय. आधी सर्वजण शेती करायचे तर एकत्र कुटुंब पद्धती होती, पण आता अर्बनायझेशन होत आहे, फॅक्टरीमध्ये काम करायला जात आहे. मग फॅमिलीवर कुठंतरी स्ट्रक्चरवर परिणाम झाला. फॅमिली हा समाजाचा हिस्सा, हा समाज आहे, फॅमिली पण समाजाचा, अशा कितीतरी फॅमिलीज मिळून समाज तयार झाले. मग समाजावर कुठंतरी परिणाम व्हायला लागला, इंडिव्हिज्युअल्सवर परिणाम व्हायला लागला त्यांच्या वर्किंग आवर्समुळं. जिथं ते फॅक्टरीमध्ये काम करतायत त्या फॅक्टरीमधले जे कोवर्कर्स आहे त्यांचं कुठे एक्सप्लॉयटेशन होत आहे का, काही वर्ग. कॉन्फ्लिक्ट थेअरी तयार झाली. फंक्शनलिस्ट थेअरीनं सांगितलं, अरे फंक्शनलिस्ट म्हणजे काय की सोसायटी व्यवस्थित फंक्शन करत आहे.
प्रत्येक गोष्ट घडत आहे ना, तर त्यामागे काहीतरी हेतू आहे. मग सोशिओलॉजी म्हणजे नेमकं काय आहे, समाजाचंही एक शास्त्र आहे असं म्हणून पुढं आलं. नाही तर सोशिओलॉजी म्हणजे काय, कॉमन सेन्सच झालं ना. तुम्ही कुठं काय मॅरेज हा काय अभ्यासाचा विषय असतो. आपण करतो मॅरेज आपल्याला स्टडीमध्ये आहे. रिलिजन पुसतो, लहानपणापासून पुसतो, आपल्याला सिलेबसमध्ये आहे. पॉलिटिक्सवर गोष्टी असतात, चहा पीत गोष्टी चालू असतात लोकांच्या, सिलेबसमध्ये आहे. वर्क अनएम्प्लॉयमेंट सारख्या मुद्दे असो की बेरोजगारी जे म्हणतो आपण त्याला, युवा पिढीमध्ये असतात, आपल्याला सिलेबसमध्ये आहे. मग पहिलं चॅप्टर काय सांगतात की सोशिओलॉजी हा खरंच सब्जेक्ट म्हणून त्यावेळेस समाजाच्या ज्या क्लिष्ट गोष्टी होत्या त्यांना हँडल करण्यासाठी तयार झालेला आहे, या पहिल्या चॅप्टरमध्ये सांगितलेलं आहे. दुसऱ्या चॅप्टरमध्ये काय आहे, दुसऱ्या चॅप्टरमध्ये असं आहे की अरे याला सोशल सायन्स म्हणायचं की सायन्स म्हणायचं. काही लोक होते त्यांचं म्हणणं होतं अरे यार सायन्स म्हणू, काही लोक होते त्यांचं म्हणणं होतं अरे हे सायन्स नाही आहे. लोकांचा एकसारखाच विचार नाही आहे. लोकांना तुम्ही महत्त्व द्या, लोक काय खेळणे थोडी आहे. तुम्ही समाजाचा अभ्यास करताय तर लोकांना महत्त्व देणं गरजेचं आहे असं काही जणांचं म्हणणं होतं. म्हणून इंडिव्हिज्युअल पर्स्पेक्टिव्ह तयार झाले, वैयक्तिक रूपावर काही पर्स्पेक्टिव्ह तयार झाले, काही समाजाचा पूर्ण अभ्यास करू कारण समाज हा वेगळा आहे, व्यक्ती हा वेगळा आहे असं म्हणणं होतं. त्याचीच डिबेट सोशिओलॉजी सायन्स आहे की नाही आहे, कॉमन सेन्स आहे का. कॉमन सेन्स मुद्दे जर तुम्ही लक्षात घेतले, हे कॉमन सेन्स आहे. तुम्ही जेव्हा म्हणता ना तुमच्या मित्राला अरे यार तुम्हाला कॉमन सेन्स नाही का, तुला कळत नाही का, मग कॉमन सेन्स मुद्दे आहेत. डायवॉर्स स्टडी करायची गोष्ट आहे का, आपल्याला सिलेबसमध्ये. कास्ट, ट्राईब्स, आदिवासी लोक कसे राहतात, समाज आहे, समाजाचा हिस्सा आहे, आपल्याला अभ्यासाला आहे. मग दुसरा चॅप्टर तो झाला. तिसऱ्या चॅप्टरमध्ये काय आहे, मग ठीक आहे तुम्ही म्हणता सायन्स आहे, मग सायन्स सारख्या त्याच्याकडे मेथड आहेत का, याचं उत्तर आपल्याला तिसऱ्या चॅप्टरमध्ये मिळणार की रिसर्चच्या काहीतरी मेथड्स आहेत, त्या मेथडचं ॲनालिसिस आहे. मग आता जे लोक म्हणतात की हे सायन्स आहे त्यांच्यासाठी वेगळ्या मेथड्स आहेत. ते म्हणतात सर्वे करूया आपण, फील्डवर जाऊन काही क्वेश्चनरीज डेव्हलप असतील त्याच्यावर रिलेटेड आपल्याला सर्वे करावे लागतील. कारण समाज जो आहे एक ट्रेंड आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. पॉझिटिव्हिस्ट म्हणतात, नॉन पॉझिटिव्हिस्ट म्हणतात, ज्यांना सायन्स म्हणून मान्य नाही आहे ते म्हणतात अरे कुठे या मागं बदललंय, वैयक्तिक व्यक्तीला काय वाटतंय जाऊन विचारा. त्या तुम्ही इथं खुर्चीवर बसून झोपडीमध्ये त्या व्यक्तीला काय फील होत असेल तुम्हाला माहिती नाही आहे. तुम्हाला जाऊन तिथं फील्ड स्टडी करावी लागेल, तुम्हाला ग्राउंड रियालिटी जाणून घ्यावी लागेल. मग काय इंटरव्ह्यू घ्या, अशा सारख्या मेथड आहेत तिसऱ्या चॅप्टरमध्ये. चौथ्या चॅप्टरमध्ये काय आहे, चौथ्या चॅप्टरमध्ये आहे थिंकर्स. जे मी म्हणत असतो ना, जे आपले मदत करायला मित्र येणार आहे ते 6 थिंकर्स इथं आहेत. बरोबर, 6 थिंकर्स, त्यांच्या थेरीज आहेत काय, आणि थेरीज असू किती टेक्निकल असणार हे पण बघा. टेक्निकलिटी किती आहे. अरे समाजाचा तुम्ही अभ्यास करताय, टेक्निकल म्हणजे काय आहे, त्यांनी काहीतरी पर्स्पेक्टिव्ह बघून विचार, त्यांनी काहीतरी एक अँगलनं विचार केला. जसं की एखादा थिंकर घेऊ आपण, टॅलकॉट पार्सन्स. तो म्हणतो की समाजामध्ये जगत असताना इंडिव्हिज्युअल पण महत्त्वाचा आहे आणि समाज पण महत्त्वाचा आहे. त्यानं सिंथेसिस केलं. मग आता त्या गोष्टीला त्यानं टेक्निकली सांगितलं, मुद्दे पटवून देण्यासाठी त्यानं त्याच्यावर रिसर्च केला. न्यूक्लिअर फॅमिली असेल, तुमची ब्युरोक्रेसी, नोकरशाही, अरे ज्या फील्डमध्ये सर्व करायचं आहे ना तोही समाजाचा हिस्सा आहे. हायरार्कीचा स्टडी आहे, उतरंडीचा स्टडी आहे आपल्याला. ब्युरोक्रेसी कशी जन्मास आली, समाजाला काहीतरी देतंय ना, समाजाला काहीतरी सर्व करतंय ना, त्या ब्युरोक्रेसीचा अभ्यास आहे. ह्या थेरीज आहे. मग हे जे 4 चॅप्टर आहे ना, बऱ्याच वेळा या 4 चॅप्टरवर असं म्हटलं जातं की आपलं सोशिओलॉजिकल टेक्निकल ज्या गोष्टी आहे या 4 चॅप्टरवरच आहे, आणि ते बरोबर पण आहे. बऱ्याच वेळा हे 4 चॅप्टर व्यवस्थित, टेक्निकॅलिटी इथंच आहे, इथंच संपली टेक्निकॅलिटी आपली, याच्या पुढं काहीच नाही. यापुढं तुम्हाला जनरली ॲप्लिकेशन आहे समाजामध्ये जगण्यासाठीचं. हेच जे थेरीज आहे, ह्याच जर गोष्टी आहे आपण हे इथं उचलू लावणार आहोत. त्यामध्ये प्रत्येकाच्या वेगवेगळ्या, आता उठून जर समजा उद्या चालून एका व्यक्तीनं PhD केली, अँथनी गिडन्स असेल, अँद्रे बेते, जे पण कोणी असतील,
त्यांनी समाजाला एका वेगळ्या अँगलनं बघितलं. एखाद्या M.N. श्रीनिवास सारखा व्यक्ती येतो आणि खेड्यात जातो आणि विचार करतो, अरे इथं तर मला स्तरीकरण जे दिसतंय, या स्तरीकरणामध्ये जो खालचा वर्ग आहे हा वर शिफ्ट होतोय. जर त्यांना काही ट्रेंड असतील, काही कल्चर असेल, काही संस्कृती असेल, तर ते वरच्या वर्गाच्या संस्कृती फॉलो करू राहिलेला आहे खालचा वर्ग, आणि ते फॉलो केल्यामुळं त्यांचं रेप्युटेशन गावामध्ये वाढलेलं आहे. असं कोण सांगतं? M.N. श्रीनिवास, संस्कृतायझेशन. हे टेक्निकल गोष्टी आहे मित्रांनो, ह्या टेक्निकल गोष्टी आहे सोशिओलॉजीच्या. लिटरली सांगतोय. समाजाचा केलेला एका बंदिस्त पद्धतीने केलेला अभ्यास, त्याला टेक्निकल, त्याला थेरी म्हणू आपण. आता पुढं काय टॉपिक येईल, याचा पुढचा टॉपिक काय राहील बघा. तुम्ही समाजाचा हिस्सा आहात, फॅमिली असेल, तुम्ही कोणा कोचिंगमध्ये शिकायला असेल, कोण्या ऑफिसमध्ये जर तुम्ही गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये गेलेला असाल, किंवा मग बघा काय आहे, तुम्ही जर कुठं बसलेले असाल, प्रत्येक जागी तुमचा एक गोष्ट ऑब्झर्व होते का, काहीतरी उतरंडीचं प्रमाण आहे, काहीतरी स्तरीकरण झालेलं आहे. रस्त्यावरून चालता चालता ट्रॅफिक पोलीस दिसतो, आपण रेड लाईट सिग्नलवरच थांबतो. मग असे काही सिम्बॉलिक नॉर्म्स आहेत का म्हणून समाज हा रेड लाईटला थांबत असेल? टेक्निकल गोष्टी आहेत या, जे की आपल्याला कॉमन सेन्स वाटतात, बस त्याला स्टडी करायचं आहे. इतका सिंपल सब्जेक्ट आहे हा. फक्त तुम्हाला तो पर्स्पेक्टिव्ह जनरेट करावा लागतो, ते वेळेवर आठवायला पाहिजे की अरे हा असं आहे. एक जण येतो, मग आता यामध्ये सब्जेक्टिव्हिटी किती आहे ते पण महत्वाचं आहे. एक व्यक्ती येतो, तो म्हणतो कॉन्फ्लिक्ट आहे समाजामध्ये काहीतरी ढिशूम ढाशूम असणार, आणि दुसरा व्यक्ती येतो, तो म्हणतो की अरे नाही, समाज तर एकदम व्यवस्थित पद्धतीनं चालू आहे. एकाच समाजाला पाहण्याचे दोन अँगल. टेक्निकल गोष्ट झाली आपल्यासाठी. मग हे स्ट्रॅटिफिकेशन आणि मोबिलिटी तिसऱ्या चॅप्टरमध्ये येते. मग यामध्ये हे बघतो आपण की स्तरीकरण कसं झालेलं आहे समाजाचं, एकूण किती टप्प्यांमध्ये समाज विभागला गेलेला आहे. मग वेगवेगळं स्ट्रॅटिफिकेशन असेल, वेगवेगळं स्तरीकरण असेल, आणि त्या स्ट्रॅटिफिकेशनमध्ये वर जाताना, वर चढत असताना ही जी मोबिलिटी आहे, वर सरकणं पॉसिबल आहे का? मोबिलिटी, तुम्ही वर सरकू शकता का त्या स्तरीकरणामध्ये? आता एक व्यक्ती आहे जो कास्ट सिस्टीमचा बडी आहे असं समजू, मग ती स्ट्रॅटिफिकेशन झाली का? स्तरीकरण झाली. एक वर्ग उच्च समजला जातो, एक वर्ग खाली समजला जातो. जिथेही स्तर निर्माण झाले, एका खाली वर खाली, स्तरीकरण आलं, त्यांची मोबिलिटी. मग एक व्यक्ती खालून जर वर मूव्ह होत असेल तर आपण म्हणू ती ओपन सिस्टीम आहे, ओपन सोसायटी आहे. आणि ती मूव्ह होता येत नसेल, आपण क्लोज सोसायटी. हे स्टडी करायचं आहे. झालं 5वं चॅप्टर. 6व्या चॅप्टरमध्ये वर्कमध्ये काय असणार? वर्क म्हणजे काम. मग कामाच्या रिलेटेड जे असतं, जसं की एम्प्लॉयमेंट, अनएम्प्लॉयमेंट सारखे मुद्दे असतील, किंवा मग एकूण वर्क थेअरी जी असते, मग त्यामध्ये कोणता वर्गाकडून एक्सप्लॉयटेशन कोणाचं होतंय का नाही होत, मार्क्स वगैरे, तोच विचार इथं अप्लाय करायचा आहे. इकॉनॉमिक लाईफ आपल्याला अभ्यासायची आहे. क्लासेस वगैरे जे असतात, वेगवेगळे क्लास पडलेले आहेत. हा झालेला आहे जगाच्या सोशिओलॉजीबद्दल अभ्यास. हा पेपर 1 मध्ये पूर्ण जगाबद्दल अभ्यास असणार. मग आता त्यानंतरचा महत्वाचा पोर्शन आहे पॉलिटिक्स अँड सोसायटीचा. पॉलिटिक्स अँड सोसायटीमध्ये काय म्हणतंय? पॉलिटिक्स, राजकारण जवळचा मुद्दा तुमचा. मग आता इथं काय आहे, जेही राज्यकर्ते आहे, मग नेशन असेल, राज्य, राष्ट्र, या संबंधीची इन्फॉर्मेशन इथे घ्यायची आहे. दबाव गट, जे तुमचं पॉलिसी मेकिंगमध्ये, उद्या चालून जर तुम्ही इथून रस्त्यानं जर गेलेत तर NGO वाले काम करतात. त्या दिवशी पुण्यामध्ये बिबट्या सुटला होता असं म्हटलं जातं ना, बिबट्या बाहेर निघाला. बघितलं असेल बाजूला NGO वाले रेस्क्यू टीम्स असतात फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये. पॉलिटिक्समध्ये दबाव गट असू शकतो, किंवा मग सिव्हिल सोसायटीज, नागरिक संस्था वगैरे. तर याबद्दलच्या इन्फॉर्मेशन झाला 7वा चॅप्टर. टोटल 10 चॅप्टर आहे मित्रांनो पेपर 1 मध्ये. 7 चॅप्टरपर्यंत आपण आलो सुद्धा. बस जनरली हे जे 4 चॅप्टर जे आपण म्हणतो टेक्निकल आहे थोडेफार, हे 4 चॅप्टर महत्वाचे. हे जर सोडलं तर बाकी तुमच्या जीवनातलं ऍप्लिकेशनच आहे ना, अवतीभोवतीच्या गोष्टींवरूनच मी तुम्हाला सिलेबस समजावून सांगतोय.
आणि क्वेश्चन जरी तुम्ही PYQ उतरून बघितले तर तुम्हाला हेच दिसेल. कुठेतरी वुमन एम्पॉवरमेंटचा इश्यू काढलेला असेल, कुठेतरी एखाद्या समाजावर होणाऱ्या अन्यायाबद्दल बोललेलं असेल, कोणीतरी कास्ट सिस्टीमचा मुद्दा उचललेला असेल, कुठेतरी पॉलिटिक्समध्ये काहीतरी झालेला, डायरेक्टली नाही, आपल्याला इन्फ्लुएन्स व्हायचं नाही आहे तशा मुद्द्यांना. ती पॉलिटिक्स वेगळी, ते राजकारण वेगळं. मी पुन्हा येणार, ते राजकारण आपल्याला नको. आपल्याला आपलं राजकारण, आपलं जे आहे की संस्था म्हणून, जसं तुम्ही पॉलिटीमध्ये अभ्यासता तर पॉलिटीचा जो असतो ना गव्हर्नन्सचा पार्ट, तो इथं लागू होतो पॉलिटिक्स अँड सोसायटीमध्ये. ठीक आहे, नाही तर म्हणाल मी पुन्हा येणार. रिलिजन अँड सोसायटी, धर्म आपल्याला अभ्यासाला आहे. मग या धर्मामध्ये कोणकोणते रिलिजन्स आहेत, जसं काही लोक असतात जे आजही बऱ्याच तुम्ही तुमच्या गावामध्ये अनुभवले असेल या गोष्टी. काही लोक, एक बन असते त्यामध्ये एखादं झाड असते, त्या झाडाला कोणीतरी जाऊन पुजतं, कोणीतरी प्राण्यांना पुजतं. नागपंचमी वगैरेला आपण पण करतो ना, तर वेगवेगळ्या रिलिजनमध्ये असतं. मग आपण कोणकोणत्या जगाच्या कोणकोणत्या हिस्सामध्ये असे कोणकोणते धर्म आहेत, अशा कोणकोणते वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्या थ्रू समाजावर इम्पॅक्ट होणार, धर्म अभ्यासणार आपण. मग प्ल्युरलिस्टिक सोसायटी, मग त्याच्याशी रिलेटेड मुद्दे कोणते आजचे. मग आपण नेहमी म्हणतो सहिष्णुता बाळगणे, का रिलिजनच्या बेसिसवर असणारे कॉन्फ्लिक्ट, कम्युनलिझम मुद्दा कितीदा ऐकलाय तुम्ही. हिंदू मुस्लिमवाले दंगे सारखे मुद्दे असतात, रिलिजनच्या टॉपिकमध्ये अडकवण्यात आलं त्याला. झाला त्याचा अभ्यास. 9 आहे सिस्टीम ऑफ किनशिप. बघा हा आहे चॅप्टर. तुम्ही कोणाचे कोण आहात, अशा पद्धतीच्या किनशिप कशा तयार झालेल्या आहेत, फॅमिली स्ट्रक्चर कसं आहे आजच्या जमान्यामध्ये, फॅमिलीमध्ये कोणत्या गोष्टी होतात. अरे इवन घराचा सुद्धा अभ्यास असतो, हाऊस होल्ड ज्याला म्हणतो, की घर कशाला डिफाईन केलं जातं. मग त्या घरामध्ये होणारे जे फरक असतं ना, जे पडलेलं असतात हाऊस होल्ड तुम्ही डिफाईन केलेलं, त्या संबंधी सुद्धा अभ्यास समाजाचा हिस्सा आहे ना. तो समाजाचा हिस्सा म्हटल्यानंतर अभ्यास हाच राहणार आहे. मॅरेज कशा पद्धतीने चेंज होऊ राहिले यावर क्वेश्चन्स आहेत. PYQ उचलून बघा, यावर क्वेश्चन आहे. मॅरेजचे ट्रेंड विचारलेले आहेत कंटेम्पररी. लव्ह मॅरेज, लिव्ह इन रिलेशनशिप बद्दलचा अभ्यास येतो या किनशिपमध्ये. आता तुम्ही ते गरम मसाला न्यूज वाचत असाल ना, तुषार कपूर असेल, एकता कपूर असेल, त्यांनी त्यांच्या त्या मुलांना अडॉप्ट केलं, किंवा सिंगल पॅरेंट फॅमिली स्ट्रक्चरमध्ये पार्सन म्हणतो की मदर फादर त्यांचा जो रोल आहे आणि त्यांचे सिबलिंग्स, ही फॅमिली स्ट्रक्चर आहे. त्यानं म्हटलेलं आहे फॅमिली स्ट्रक्चर रिप्लेसेबल नाही आहे, हे त्यावेळीच त्यानं म्हटलेलं आहे. किनशिप आत्ताची काय आहे, पॅरेंट म्हणतो मी एकटाच आहे, सरोगसी सारख्या गोष्टी करून घेतो. तो मुद्दा समाजाचा किनशिपशी रिलेटेड आहे. जरा कंटेम्पररी लिंक, तुम्ही समकालीन मुद्द्याशी कनेक्ट करताय, ते मुद्दे वाचायचे समकालीनशी लावायचे, ते मुद्दे वाचायचे समकालीनशी लावायचे. हे 4 चॅप्टर सोडले ना तर हे तुमच्या आजूबाजूचं समाजच. बघितलंय ना तुम्ही, तशा न्यूज बघितल्या, तुषार कपूरने असेल, बहुतेक मला वाटतं हे शाहरुखने पण केलेले आहे. मी तुम्हाला एक हे पण सांगेल, आपण क्लासमध्ये कशा फॉर्मॅटमध्ये शिकवणार पुढं मी सांगतो ते. आपण टॉपिक तर बघून घेऊ, सोशल चेंज इन मॉडर्न सोसायटी. आता मग ह्या सर्व गोष्टी आपण अभ्यासल्यानंतर महत्त्वाचा येतो की हळूहळू समाजामध्ये बदल तर होत आहे. मग समाजामध्ये जे होणारे बदल आहेत हे आपण अभ्यासणार. मग मॉडर्न सोसायटीमध्ये काय चेंजेस आलेले आहे, आजही तो समाज तसाच राहतो का, नाही, समाजामध्ये बदल आहे. 10 वर्षा पहिले, 20 वर्षा पहिले तुमच्या वडिलांची जे जनरेशन होती, आज तुमची जनरेशन सेम आहे असं म्हणू का. तुम्हाला जेनझी का म्हणलं जातं, काय कारण असेल. मग जेनझी आत्ताचं तुमचं काय आहे, मॉडर्न सोसायटीमधलं रूप आहे. जी आत्ताची यूथ पिढी आहे, आत्ताची युवा पिढी आहे, मिलेनियन, आमची जी जनरेशन आहे त्यानंतरची, मग तुमचं डिसिजन घेण्याचं काय आहे, मी समाजाचा हिस्सा आहे. पण माझ्या जनरेशननं जो विचार केलेला होता त्यावेळेस असणारी माझी टेक्नॉलॉजी, माझं विज्ञान, त्यावेळेस माझ्या जवळ अवेलेबल असणारं शक्तिमानची जनरेशन, आम्ही कार्टून TV वर बघायचो आणि ते
अभ्यासाच्या बाहेरच्या गोष्टी नाही आहेत, अभ्यासामधल्याच गोष्टी आहे. या ॲप्लिकेशन आपल्याला लिहायचं आहे पेपरमध्ये पण. जेनजी जनरेशनवर क्वेश्चन्स आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट वेनं विचारला जातात. एवढा इंटरॅक्टिव्ह अभ्यास आहे हा. मग आमची जनरेशन, ती जनरेशन, या जनरेशनमध्ये ग्लास जनरेशन आहे. आज लाईक कमेंट अँड फॉलो याच्याशिवाय माणूस विचार करू शकत नाही. मग त्याचेच तो मुद्दे कंटेम्पररी सोशल मीडियाचा इश्यू येतो आणि तोच मुद्दा GS1शी लिंक होतो. मग समजलं? म्हणजे एकूणच तुम्हाला स्ट्रक्चर लक्षात येत आहे समाजाचं काय आहे, समाजाचं इव्हन सोशिओलॉजी डिफाईन कसा झाला तिथपासून त्यानं जर्नी केली. काही थिंकर्स आहेत, थिंकर्स डिफाईन केले आणि पुढं चालू खाली करत तो सोशियल चेंज इन मॉडर्न सोसायटी, म्हणजे आत्तापर्यंतचे होणारे चेंजेस, इव्हन ओव्हरऑल समाजाचं वेगवेगळे स्ट्रक्चर असतील, कामाची पद्धत असेल, पॉलिटिक्स असेल, पॉलिटिक्स कोणतं बदललं, रिलिजन असेल, धर्म असेल, किंवा जी तुमची ओव्हरऑल संस्था असेल, फॅमिली संस्था असेल, तिला अभ्यास करायचा आहे. पेपर 1 खतम. पेपर 1 खतम. एवढंच आहे, एवढंच करायचं आहे, एवढंच रिव्हिजन करायची आहे. पेपर 1 संपला. 6 थिंकर्स इच्छे जर सोडले आणि ही जी रिसर्च मेथोडॉलॉजी आहे ना, हे 2 चॅप्टर वरचे तर समजा हिस्ट्री आहे, हे 2 वरचे हिस्टॉरिकल टॉपिक येणार. सोशिओलॉजी या सायन्समध्ये आपण सायन्स काय आहे पटवून सांगू आणि कसं सायन्स म्हणून डेव्हलप केलं ते सांगू, आणि डिसिप्लिनमध्ये जो विषय आहे सोशिओलॉजी हा वेगळा आहे ना बघा. बाकी हे 2 मोस्ट ऑफ द थिंग टेक्निकल, तुम्ही रिसर्च कसे करणार, काय करणार या रिलेटेड आहे. मग सायंटिफिक रिसर्च करताना स्टेप्स कोणकोणत्या वापरायच्या. मग आता समाजाचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला, सर्वे मेथड आहे, तर मग सर्वे मेथडमध्ये काय असते, तुम्ही स्टेटमेंट जनरेट कसं करता, 2 व्हेरिएबल्स आहेत त्याच्यामध्ये, मग इंटरलिंकिंग कसं करता. एज्युकेशनचं कमतरतेचं प्रमाण पॉवर्टीशी मी जोडतोय, गरिबीशी मी एज्युकेशन कमी असण्याचं प्रमाण, असं एक हायपोथिसिस मी जनरेट केलेलं आहे. मग ते जे स्टेटमेंट आहे कॉमन स्टेटमेंट, मला ते चेक करावं लागतं. मग ते चेक जर झालं तर त्याची थेअरी डेव्हलप होते. इंडक्टिव्ह डिडक्टिव्ह मेथड, इंटरेस्टिंग सर्वच आहे हो, टेक्निकल काहीच नाही आहे तुमच्या दैनंदिन. आणि इथून 5व्या चॅप्टरपासून 10व्या चॅप्टरपर्यंत ओव्हरऑल तुमचं बेसिक सेन्स आणि त्यामध्ये असणाऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टी ज्या की आपण हायलाईट करणार आहोत. 4 हे आणि खालचे हे 6 चॅप्टर. पेपर 1 फिनिश. आता येऊया पेपर 2 कडं. पेपर 2 काय असणार. आतापर्यंत आपण बघितलं ओव्हरऑल समाज, जगाबद्दल इन्फॉर्मेशन घेतली. आता जगाबद्दल इन्फॉर्मेशन झाली आहे, आता येऊया भारतीय समाजाकडं. पेपर 2 हा जो आपण पेपर 1 मध्येच केलेला आहे ते पेपर 2 मध्ये रिफ्लेक्ट होणार, तो जो अभ्यास आहे समाजाचा. आणि भारतीय पद्धतीनं, भारतीय वेनं किंवा भारतीय समाजामध्ये स्ट्रक्चरमध्ये बरंच डिफरन्स आहे. जर आपण रिलिजनचा अभ्यास करत असू तर ख्रिश्चॅनिटीचा अभ्यास जर केला तर त्यांच्या रिलिजनचा अभ्यास होऊ शकतो. पण हिंदुइझमचा जर अभ्यास आपण केला भारतामध्ये तर कास्ट सिस्टीमचा अभ्यास होत नाही, जातीचा अभ्यास होत नाही. आणि जातीय व्यवस्था ही आपल्या समाजाचा महत्त्वपूर्ण आजही घटक आहे. कशावरून म्हणता सर तुम्ही असं, सेक्युलर झालोय का आपण? मुद्दा आहे बॅलन्स ठेवायचं. असं म्हटलं जातं की तुम्ही जे न्यूजपेपर रीड करता ना त्यावर बऱ्याच वेळा वधू पाहिजे वर पाहिजे अशा बातम्या असतात. मुद्दे कोट करायचे आहेत तुम्हाला, मी जे पण एक्झाम्पल देणार ना ते पेपरमध्ये कोट करायचे, त्याला मार्क्स मिळतात. एक्झाम्पल म्हणून लिहावं लागतं की कास्ट सिस्टीम स्टील रिलेव्हंट आहे की नाही आहे, ते क्वेश्चनमध्ये विचारला जातं कंटेम्पररी इंडियामध्ये. तर मग तेव्हा तुम्ही असा मुद्दा लिहिणार की जो तुमचा न्यूजपेपर असतो त्या न्यूजपेपरवरचे जे आर्टिकल असतात किंवा जे बातम्या असतात छोटेखानी जाहिराती, तिथं वधू पाहिजे वर पाहिजे असे जेव्हा मुद्दे येतात तेव्हा तिथं स्पेशली जात मेन्शन केलं जातं. एज्युकेशन क्वालिफिकेशन BE MBA, वधू योग्य वर पाहिजे आणि खाली लिहिलेले असते योग्य वर पाहिजे कोणत्या जातीचा ते पण लिहिलेलं असतं. मग तुम्ही खरंच त्या समाजाचा हिस्सा असेल तर कास्ट सिस्टीम आजही समाजाची आहे, आपल्या अभ्यासाला असणारच. बरोबर आहे. तर बघूया आता पेपर 2 मध्ये. पेपर 2 मध्ये तर खूपच आहे.
चहा पाण्याचा कार्यक्रम आहे गावामध्ये, चालायचा आहे आपल्याला आता. ठीक आहे, पेपर 1 संपला, पेपर 1 बाजूला ठेवा. आता पेपर 2 मध्ये काय येणार आहे, चला आता आपण जाऊया. इंडिया म्हटल्यानंतर असं म्हटलं जातं, मॅक्रोकॉझम म्हटलं होतं की एक लघुरूप आहे गाव, हे भारताचं लघुरूप आहे. तर जेव्हा सोसायटीचा इमर्जन्स झाला किंवा सोशियोलॉजीचा इमर्जन्स झाला, तर त्यांना असं वाटलं की अर्बनायझेशन, इंडस्ट्रियलायझेशन असे मुद्दे जे आहेत, त्यामुळं जे मुद्दे शहराचे आहेत, जसं की स्लम झाला असेल, इंडस्ट्रियलायझेशनमुळं वर्कर्सवर काय परिस्थिती निर्माण झाली असेल, किंवा मग तुम्ही राहता, हाऊसहोल्ड तुमचं कुठं आहे, तर त्या रिलेटेड काही स्टडी असतील, तर त्यांना काय एक फ्रेमवर्क डिफाईन केलं होतं. युरोपियन कंट्री, पहिल्यांदा सोशिओलॉजीचा इमर्जन्स पहिले युरोपमध्ये झाला आणि युरोपचंच मग USA वगैरे बाकी इकडे पसरलेलं आहे. भारतीय सोशिओलॉजिस्ट म्हणतात ना 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 ना, दिस इज अनफेअर. का अनफेअर आहे की भारतीय समाजामध्ये मॅक्झिमम पर्सेंटेज जे आहे ते आजही कुठं राहत आहे, खेड्यामध्ये राहत आहे. आणि खेड्यामध्ये जर तुम्ही खेड्याचा अभ्यास केला नाही तर भारतीय समाजाचा अभ्यास पॉसिबल नाही. म्हणून महत्त्वाचं जेव्हा स्ट्रक्चर आपण इथं अनुभवतो, इंडियन कंटेक्स्टमध्ये अनुभवतो, भारतीय कंटेक्स्टमध्ये जेव्हा अनुभवतो, तेव्हा तुमच्या लक्षात येतं की भारताच्या अभ्यासामध्ये शेती आणि ग्रामीण जीवन कुठंतरी जुळलेलं आहे. मग आता जायचं जर्नीला, चला बॅकपॅक करा आणि चला निघूया आता पेपर 2 साठी. पेपर 2 मध्ये काय असणार आहे बघा. सुरुवातीला ग्रामीण जीवनाचा महत्त्वपूर्ण अंश आहे, त्यामुळे खेड्यावरच जाऊन आपण विचार करूया. बरोबर आहे, गांधीजी म्हटले होते खेड्याकडे चला, चला खेड्यावर जाऊन बघूया. सुरुवातीला काय आहे आपल्याला, पर्स्पेक्टिव्ह ऑन द स्टडी ऑफ इंडियन सोसायटी काय म्हटलेलं आहे की भारतीय समजण्यासाठी, भारतीयांच्या वेळेनं समजण्यासाठी भारतीय थिंकर पाहिजे. मग असे थिंकर्स कोण आहे, भारतीय थिंकर्स कोण आहे? GS घुरे, फादर ऑफ इंडियन सोशल. यावर मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकलेले आहेत, पण तुम्हाला एक जस्ट ॲब्स्ट्रॅक्ट वेनं सांगतो. मग आपलं स्वागत करण्यासाठी कोण आहे खेड्यामध्ये, आपण एका घरी चाललो, एक हॉट आहे मस्त, मस्त तिथं अंगण आहे, अंगणामध्ये बाज वगैरे टाकलेली आहे, आपल्यासाठी बोलावले आहे, तिची GS घुरे बसलेले आहेत. तिथं आपली जी मीटिंग चालणार आहे तर त्यामध्ये GS घुरे महत्त्वपूर्ण राहणार आहे. GS घुरे असणार, MN श्रीनिवास असणार, AR देसाई, MN श्रीनिवास, AR देसाई त्यांचे स्टुडंट. मग आता हे तिघं आपलं ओव्हरऑल स्ट्रक्चर जे आहे इंडियन सोसायटीचं आपल्याला समजावून सांगणार की गावाबद्दल माहिती जी आहे ते देणार आहे. पहिलं चॅप्टर फिनिश. दुसऱ्या चॅप्टरमध्ये काय आहे तर मग हेच थिंकर्सचं असं म्हणणं होतं किंवा ओव्हरऑल आपण स्टडी जरी केला, मॉडर्नायझेशन असेल काही असेल, तर ब्रिटिशांनी जे 150 वर्ष जवळपास 150 आणि त्यापेक्षाही जास्त जवळपास 150 वर्षाचा जो कालखंड आहे, मेनली जो रूल आहे 1857 वगैरे पासूनचा जेव्हा म्हणू शकतो, 1818 जेव्हा हळूहळू मराठ्यांना पण हरवलं हळूहळू, आणि 1858च्या नंतरचा कालखंड, त्याही आधीचा थोडा कालखंड बेंगॉल वगैरे. तर जो रूल आहे कॉलोनियल रूल, तर जोही वर्ग आहे पॉलिसी राबवणारा, त्या वर्गाचा इम्पॅक्ट खालच्या लोकांवर कुठेतरी पडणारच. मग तोच अभ्यास आपल्याला अनुभवायचा आहे की भारतीय समाजावर जो इंग्रजांनी कालखंड होता, त्या कालखंडामुळे काय काय इम्पॅक्ट पडला असेल बरं. मग त्यामध्ये तुमच्या वेगवेगळ्या ॲग्रेरियन सोसायटीच्या गोष्टी असतील, किंवा न्यू एज्युकेशन काहीतरी आणलंय त्यांनी, आणून दिलंय का, पॉलिटी रिलेटेड जर असेल, समाजाशी रिलेटेड मध्ये जर समजा आपण राज्यशास्त्राच्या रिलेटेड जर पाहिलं तर त्यांनी आणून दिलेली जी आपण लोकशाहीची पद्धत म्हणतो, आपण त्यांची म्हणून स्वीकारली आहे का, त्यावर समाजाचा इम्पॅक्ट काय झाला आहे, कसं कसा हळूहळू समाज डेव्हलप केला आहे, कॉलोनियल रूलचा काय इम्पॅक्ट होता. पेपर 2 फिनिश. पेपर 3 फिनिश नाही, आतमध्ये जायचं आहे आपल्याला. मी तुम्हाला ओव्हरऑल सांगतोय, ॲब्स्ट्रॅक्ट नॉलेज देतोय, यामध्ये आणखीन आतमध्ये जाऊन मुद्दे डिस्कस करायचे आहे. पण नेमकं काय आहे की ती तुमच्या जवळचे रिलेव्हंट मुद्दे असू शकतात, तुम्ही लिंक्स कसे डेव्हलप करू शकतात यासाठी मी सांगतोय. तिसरा मुद्दा आहे, पुन्हा सांगितलेला आहे, गावामध्ये गेलेला, आता आपण चक्कर टाकतोय,
गावामध्ये फिरतोय, रस्त्यावर रुरल आणि ॲग्रेरियन सोसायटीचं स्ट्रक्चर, खेडे कसे आहेत, गाव कसे आहेत. इंग्रजांच्या काळात जेव्हा होतं तेव्हा त्यांनी जमिनीचे जे वेगवेगळी पद्धत होतं त्या कशा कायमधारा पद्धती वगैरे. इंग्रजांच्या काळातल्या, भारत स्वतंत्र झाल्यानंतर आणि इंग्रजांच्या यायच्या आधीचा असं टोटल ॲग्रेरियन रुरल स्ट्रक्चर आपल्याला अभ्यासाचं. मग हे जे टॉपिक आहे ना, आता हे ओव्हरलॅप होणं चालू होणार. हे टॉपिक समाज एवढाच आहे, मग टॉपिक आपले ओव्हरलॅप होणार आहे, त्यामध्ये तेवढ्या गोष्टी काढल्या. आता हा रुरल आणि ॲग्रेरियनचा जो इश्यू आहे, जो खेडे आणि शेती हा विषयाचा जो अभ्यास आहे तो सोशल क्लासमध्ये थोडाफार रिफ्लेक्ट होईल. कारण सोशल क्लास आपल्या भारतामध्ये बहुतांश जो क्लास तयार झालेला आहे, क्लास हा नेहमी इकॉनॉमिक दृष्ट्या बघितला जातो. मग इकॉनॉमिकली जर क्लासेस बघितल्या जातं तर आपला बहुतांश समाज आजही कोणता व्यवसाय करतो मित्रांनो? शेती. बहुतांश समाज राहतो कुठं? खेड्यात. मग सोशल क्लास डेव्हलप करण्यासाठी हा मुद्दा इथं लिंक करू शकतो आपण. क्लासेस समोर गेल्यानंतर तुमचं लक्षात येईल की कितीतरी पोर्शन ओव्हरलॅप होतो आणि मग हळूहळू सिलेबस कमी होत जातो आपला. मग कास्ट सिस्टीम मी म्हटलेलं आहे खूप महत्त्वाचं, जे डिफरन्शिएट होणारं बाकीच्या गोष्टींपासून कास्ट सिस्टीम आहे. ही कास्ट सिस्टीममधून आपल्या लक्षात येईल की नेमकं कुठंतरी एक असं स्ट्रक्चर आहे जे की रिजिड आहे, ज्यामध्ये स्तरीकरण झालेलं आहे, जे हजारो वर्षापासून चालत आलेलं आहे. मग हजारो वर्षापासून चालत आलेलं आहे तर समाजामध्ये कुठं आता ती पद्धत दिसत नाही, जजमानी पद्धत आपल्याला अभ्यासावी लागेल. मग ब्रिटिशांच्या आधी काय होतं, ब्रिटिशांच्या वेळी काय होतं, भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारतानं त्या दृष्टीनं काय केलं, मग रिझर्वेशनसारखी उद्योग इथं आपण लिंक करू. ते ट्रायबल कम्युनिटी हा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे, समाजाचा हिस्सा आहे. आयसोलेटेड एका अलग थलग पडलेल्या जागेमध्ये हे वसलेले आहेत. असे ट्रायबल्स, या ट्रायबलसाठी वेगवेगळ्या पॉलिसीज डेव्हलप केल्या आहेत, ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं आहे. ट्रायबल नेमके डिफाईन कसे केल्या जातात, त्यांना अडचणी कोणकोणत्या आहे असं म्हटलं जातं. एक सेकंड. असं म्हटलं जातं की ट्रायबल्सचे जे मुद्दे आहेत, बऱ्याच वेळा गव्हर्नमेंट, ब्रिटिश इंडिया तर RRR मूवी बघितला का? आता तुम्ही म्हणा सर मूवीचे एक्झाम्पल, बी सिरियस. अरे सिरियसनेस, आपण सिलेबसचीच लिंक असणाऱ्या गोष्टी डिस्कस करतोय. पुन्हा पुन्हा मी तुम्हाला तेच सांगतोय, सिलेबसच डिस्कस करतोय. मला सांगा, भारतीय सिनेमा, MPSC मध्ये पण तुमचा आय गेस HRD और समथिंग कोणत्या तरी सिलेबससोबत तो लिंक व्हायचा आधी, भारतीय सिनेमाचा अभ्यास. तर भारतीय जो सिनेमा आहे, तर सिनेमा हा ॲटोमॅटिकली काय आहे, तुम्ही कितीतरी वेब सिरीज बघत असाल. आता होमबाउंड मूवी आलाय, कास्ट सिस्टीमची लिंक होणार, खूप चर्चा चालू आहे होमबाउंड मूवीची. मायग्रेशन जो वर्करचं वर्क आणि तो मुद्दा आपण तिथं पण लिंक करू शकतो, वर्क आणि सोसायटीसोबत, वर्क आणि इकॉनॉमिकसोबत. की मायग्रेशन जेव्हा होतं, कोविड-19 आला होता बघा, आपलं समाजशास्त्र कसं कामी येतं. मग कोविडचा मुद्दा जेव्हा आला होता तर दोन्हीही जे वर्कर होते, दोन मित्र होते, एक हिंदू होता आय गेस, एक मुसलमान होता, त्या दोन्ही मित्रांची जर्नी दाखवलेली आहे होमबाउंडमध्ये. ऑस्करसाठी नॉमिनेट झालेला आहे आपल्या भारतातून तो, बरोबर की नाही? मग ते 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 पकडायचे असतात मुद्दे, कसे कॅप्चर करायचे ना, कुठून पकडायचे, काय करायचे, आपल्याला कंटेम्पररी मुद्दे कुठं लिंक करायचे. उद्या चालून तुम्ही मला सांगणार सर असं झालं होतं, सर हा मुद्दा इथं असा झाला. मुलांनो, याचेच मार्क मिळणार आहे तुम्हाला, लक्षात घ्या. त्या समोरच्याला आपल्याला जाणीव करून द्यायची आहे, ज्याला पेपर चेक करायला आहे, मला समाजाचा पूर्णतः अभ्यास झालेला आहे, मी समाजाचं ॲप्लिकेशन लावू शकतो जागोजागी. मग त्या होमबाउंड मूवीमध्ये त्याचा वर्किंग कंडिशन कशा असल्यामुळं इनफॉर्मल जे वर्क सेक्टर आहे, आज आणखी कोणता एक गोष्ट आहे माझ्या दिमागात पॉप झाली अचानक, सांगा कोणी चॅट सेक्शनमध्ये ऑनलाईन असेल बोलू शकता, काही फ्रीली बोला यार, मीन्स ते रिजिडनेस ठेवू नका. एवढ्या 2-3 दिवसामध्ये एक डेव्हलपमेंट झाली आहे वर्कच्या रिलेटेड, वर्क आणि इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड, की जे आपल्याला समाजामध्ये अभ्यासायचं आहे. सांगू शकता बिंदास, नसले ते पण सांगा, तुम्ही सांगू शकता चॅट बॉक्समध्ये कोणी.
ओके, मीच सांगतो, जाऊ द्या, कोणाला माहीत असेल नसेल. लेबर कोड्स जे आहेत लेबर कोड जे आहेत त्यांचं ॲप्लिकेशन झालेलं आहे. मग हे लेबर लॉजमुळं होणारे चेंजेस, सोशल सिक्युरिटी, आपण प्रिकॅरियस वर्किंग कंडिशनबद्दल बोललेलो आहोत आधी एका व्हिडिओमध्ये. मग त्यांची जी स्विगी झोमॅटोचे उदाहरण दिले, त्या वर्कर्सला बघा, इम्पॉर्टंट डेव्हलपमेंट आहे, त्या वर्कर्सला, त्या कामगारांना सोशल सिक्युरिटीच्या नेटमध्ये आणण्याचं काम त्या कोडमध्ये थोडंफार झालेलं आहे, कुठेतरी मेन्शन केलेलं आहे. महत्त्वपूर्ण डेव्हलपमेंट आहे, यावर क्वेश्चन असू शकतो. मग हे मुद्दे जाणून घ्यायचे, हे पिक करायचे असतात, हे चेरी पिक्स असतात. तुमचं ॲन्सरमध्ये एक्झाम्पल जर टाकलं ना, अरे एवढा छान तडका लागतो ना तुमचा ॲन्सरला, बघणाऱ्याला पण लक्षात येतं. अरे तुम्हाला तुमचा ॲन्सर बघून प्राऊड फील होतं, अरे काय मस्त मी डेव्हलप केलेला आहे ॲन्सर. हळूहळू ती प्रोसेस असते. तर ट्रायबल कम्युनिटी चेक केली आपण आता. ट्रायबल कम्युनिटीचे डिस्प्लेसमेंटबद्दल मी बोललो होतो, विस्थापन खूप मोठा इश्यू आहे यांचा. फॉरेस्ट राईट ॲक्ट, हे असे जे काही ॲक्ट्स आहेत त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी झालेले आहे. दाजगुआ और समथिंग असतं एक स्कीम्स आहेत ते. नंतर धरती आबा स्कीम आहे काहीतरी, ती पण ती यांच्या रिलेटेड आहे, गव्हर्नमेंटनं लॉन्च केलेली स्कीम. ते पण आपल्याला कोट करावं लागतं. झालं, ट्रायबल सोसायटी झालं. म्हणजे आता गावामध्ये आपण फिरत आहोत, आपल्याला कास्ट सिस्टीम दिसली, कोणीतरी एका व्यक्तीचं घर उंचावर आहे, अरे हा कोण आहे, हा गावाचा आधी पाटील होता, गावाचा आधी या कास्टमधून बिलॉंग करत होता, तर त्याच्याकडे बरेच इकॉनॉमिक रिसोर्सेस आहेत. मुद्दे वेगवेगळे लिंक होतात. मी आता इथं सोशिओलॉजिस्ट वगैरे आणत नाही, तुम्हाला एक कॉमन सेन्सनं सांगतोय. मग झालं. मग ट्राईब जो आहे, ट्रायबल कम्युनिटी आपण बघितलेले असतात. बऱ्याच वेळा पारधी वगैरे समाज जो असतो ट्राईब्समध्ये गणला जातो. आपापल्या तुमच्या आजूबाजूच्या कम्युनिटीमध्ये पण ते ट्राईब्स असतील, तर त्यांचं रहनसहन कसं आहे, कोणते इंडियामध्ये कोणते ट्राईब्स इम्पॉर्टंट आहेत, PVTGs म्हणजे काय, जी वल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स असते, पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुप, त्यांच्या हे सर्व स्टडी ट्रायबलमध्ये आला. मग सोशल क्लासेस कोणकोणते तयार झाले भारतामध्ये, इकॉनॉमीच्या रिलेटेड. कास्ट वेगळी, कास्ट आहे सोशल अँगल, प्युरिटी इम्प्युरिटीच्या रिलेटेड स्ट्रक्चर तयार झालेलं. त्यानं वर्क कंडिशन ठरवल्या होत्या कास्ट सिस्टीमनं. क्लास सिस्टीम काय ठरवत आहे, क्लास सिस्टीममुळं काय होतं आहे, तुमचे क्लासेस, एक तर आपण ॲग्रेरियन आणि रुरलवाला क्लास, जो शेती करणारा आहे आणि खेड्यात राहणारा आहे, त्यांचा एक क्लास म्हणून पकडला. तुम्ही स्वतः कोण आहात, तुम्हाला स्वतःला माहीत आहे तुम्ही कोणत्या क्लासमध्ये गणला जाता. जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही या, तुमचे आईवडील शेतकरी असाल तर या क्लासमध्ये गणला जाईल, रुरल आणि ॲग्रेरियन क्लासमध्ये. तुम्ही कोणत्या क्लासमध्ये गणल्या जाऊ शकता, मॅक्झिमम जनता त्या क्लासमध्ये गणल्या जाऊ शकते. ती कोणती, तर ती आहे मिडल क्लास. तर मिडल क्लास पण आपण इथं स्टडी करणार. मिडल क्लासवर क्वेश्चन येतात डायरेक्टली, कारण मिडल क्लास पॉलिसी हँडलिंगमध्ये खूप महत्त्वपूर्ण रोल प्ले करतात. मिडल क्लास झाली, अर्बनायझेशन झालं, शहरीकरण झालं. शहरीकरण झाल्यानंतर ग्लोबलाइज झाली, कल्चर एकमेकांमध्ये मिक्स होत आहे. आणि समोर काय चाललं, तर इथूनही क्लास जनरेट झाले. कोणते आहेत, मग अर्बन क्लास स्ट्रक्चर. इथून आपण शहराचं हळूहळू होणारं चित्र इथं तयार व्हायला लागलं. मग अर्बन क्लासेस इथं आपण डिस्कस करणार. अशा पद्धतीनं ओव्हरऑल क्लास स्ट्रक्चर आपल्याला इथं स्टडी करायचं. वेगवेगळे क्लासेस या क्लास स्ट्रक्चरमध्ये हे येतं. मग मिडल क्लासचे काय कॅरेक्टरिस्टिक्स असणार वेगळे वेगळे. सिस्टीम ऑफ किनशिप काय असणार, इंडियाचे रिलेटेड किनशिप सिस्टीम कशी डेव्हलप झालेली आहे ते बघायचे आहे. आपले मॅरेजेस वेगळे असतात, मग हुंड्यासारखे इश्यू इथे येणार. हुंड्यासारखे इश्यू आपल्याला इथं डिस्कस करायचे आहेत. वुमनवर होणारे अत्याचार, लग्न झाल्यानंतरही वुमनवर होणारे अत्याचार यासंबंधी क्वेश्चन जर आला तर किनशिप तुम्हाला माहिती पाहिजे की कोणत्या टॉपिकवर तो येतोय. ते लिंकेजेस आपण हळूहळू जनरेट करणार. PYQ प्लस सिलेबस प्रत्येक चॅप्टरवर राहील. तेव्हा आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर थ्रू ठरवणार आहोत की हे टॉपिक्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि त्यानंतर डिस्कशन चालू करणार आहोत. म्हणजे तुमचं कामही मी इथं तो आपण बसून करणार आहोत सर्व, कारण इंटरॅक्शन इम्पॉर्टंट आहे. तुमचं इंटरॅक्शन इथं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. रिलिजन अँड सोसायटी हा मुद्दा आपण तिथं पाहिलेला आहे. मग इथं का अभ्यासतोय आपण इंडियामध्ये, तो पेपर 1 पण पाहिलेला आहे. इथं मायनॉरिटीसाठी जनरली जो मायनॉरिटीचा इश्यू असतो, अल्पसंख्याक जो वर्ग मानला जातो,
मोठा चंक आहे. तर या अल्पसंख्याकाचे जे मुद्दे असतात त्या मुद्द्यांशी रिलेटेड चॅप्टर 8 रिलिजन अँड सोसायटीमध्ये. मग त्यांच्यावर काही अत्याचार होत असेल, त्यांच्यासाठी काही स्कीम असतील वेगवेगळ्या, या सर्व आपण इथं बघणार आहोत. त्यानंतर याच रिलिजनमध्ये आपल्यासाठी आणखीन महत्त्वाचं राहते, भारतामध्ये हे खूप महत्त्वाचं आहे, कल्ट वेगळे डेव्हलप होतात. तुम्ही बघितलं असाल आसाराम बापू वगैरे असतील, मानणारे असतील, आपल्याला हे नाही, पण आपल्याला एक जनरली कोणी तुमच्यापैकी वेगवेगळ्या कृष्णाच्या मुवमेंटसाठी तुम्ही त्याला जॉईन झालेले असाल, त्या संबंधीची मुवमेंट असते. किंवा मग एखाद्याच्या व्यक्तीच्या नावावर कल्ट डेव्हलप होतं. आता कल्ट काय आहे हे आपण तेव्हाच बघू. मग त्या कल्टचं लोकांवर, त्या कल्टचा परिणाम लोकांवर कसा होतो आणि त्यामुळं लोक कसे हळूहळू त्यांच्यावर परिणाम होऊन हळूहळू तिथं मार्केट तर तयार होत नाही ना. कोणीतरी तुम्हाला येऊन ब्रिदिंग शिकवत आहे आणि ब्रिदिंग शिकवल्यानंतर आपला काही प्रॉडक्ट विकत नाही आहे ना, की बघा ह्या गोष्टी घ्या, ह्या गोष्टी घ्या. कुठेतरी लिंकेजेस इकॉनॉमीसोबत पण आहे. मग रिलिजन आणि इकॉनॉमी कनेक्ट होत आहे, म्हणजे वर्क आणि इकॉनॉमी कनेक्ट केला मी रिलिजनसोबत. असेच इंटरकनेक्टेड मुद्दे घेऊन तुम्हाला सांगतो, लिटरली जर तुम्ही PYQ जर ॲनालिसिस केलं ना, तर लिटरली सर्व मुद्दे ब्लेंडरमध्ये टाकलेले आहेत आणि मिक्सर ऑन केलेला आहे. एकूणच काय झालेलं आहे, तुम्हाला लिंकेजेस डेव्हलप करणं गरजेचं आहे. इंडियन कंटेम्पररी समकालीन मुद्दे जे आहे भारतीय समाजाचे पेपर 1 मध्ये टाकून दिलेले आहेत. मग काही जण शॉक होतात, अरे पेपर 1 मध्ये कसा काय मुद्दा आला. तर म्हणून हे करण्याचं मागचं माझं कारण हेच आहे, तुम्हाला ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हच जनरेट करणं, की जेणेकरून तुमच्या लक्षात यायला पाहिजे की मुद्दे कुठं लाय करतायत. ठीक आहे. म्हणून आता ती बाउंड्रीच राहिली नाही पेपर 1 पेपर 2ची. इथं पेपर 1 मध्ये पेपर 2चं ॲप्लिकेशन टाकतात, पेपर 2 मध्ये पेपर 1चं ॲप्लिकेशन येऊन जातं. मग आतापर्यंत आपण समाज फिरलो. आता झाला ट्रायबल सोसायटी वगैरे पाहिली, क्लासचं स्ट्रक्चर पाहिलं, किनशिप पाहिली, समाजामध्ये कुठं आपण चाललो होतो ना, आपण जर्नीमध्ये होतो. विसरले का तुम्ही गावामधल्या जर्नीमध्ये? तर खेड्यामधले जे परंपरा आहे तिथं कोणीतरी कोणाच्या तरी पाया लागतंय, म्हातारा माणूस आहे त्याचं म्हणणं कोणीतरी ऐकतंय. किनशिपचा स्टडी इमॅजिन करा. रिलिजनचा स्टडी म्हणजे एक गावामध्ये मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये कोणतरी पूजा करतंय, तिकडून दर्गा आहे, त्या दर्ग्यामधून कुठून तरी आवाज येतोय, त्यांच्यामध्ये होणाऱ्या पॉलिटिक्सचा इन्फ्लुएन्स आणि त्यामुळं होणारे इतरही मुद्दे. रिलिजनमध्ये कसं तुम्ही तुमच्या गावामध्ये बी कॉन्फ्लिक्ट बघितले असाल. जसं पॉलिटिक्सच्या वेळी बऱ्याच वेळा रिलिजन हाताळलं जातं, तर मग तो जो रिलिजन ॲज अ वेपन म्हणून यूज केला जातं, हे कंटेम्पररी मुद्दा झाला समाजाचा. हा समकालीन मुद्दा झाला, तोही अभ्यासाचा आहे आपल्याला. कसे वर्गात एक पर्टिक्युलर वर्ग जो आपल्यावर शासन करतो, असा पॉलिटिक्स खेळणारा वर्ग कसं राजकारणामध्ये रिलिजन इन्व्हॉल्व करतो आणि त्यामुळं होणारा समाजावर परिणाम. कंटेम्पररी मुद्दा. आता मग हे झालं सर्व. आता गावाची टूर संपली आहे आपली. ठीक आहे. मग आता समोरचं जे पण आहे, हे जे समोरचे जे पण चॅप्टर्स आहेत ना, हे सर्व चेंजेसवर डिपेंड आहे. म्हणजे आता काय त्याच्यामध्ये बदल होत आहे. इथं आधी आपण स्ट्रक्चर मी सुरुवातीपासून सांगितलं, 3 पार्टमध्ये पेपर 2 डिवाइड झालेला आहे. पहिला पार्ट कोणता मित्रांनो? सर्वात पहिला पार्ट तुम्हाला इंट्रोडक्शन करून दिलं, सोशल थिंकर्स, इंडियन सोशल थिंकर्स आणि कॉलोनियल इम्पॅक्ट काय झाला. मग आपल्याला इंट्रोडक्शन भेटलं. मग आपण गाव फिरायला गेलो. गाव फिरायला गेल्यावर पूर्ण गावाचा स्टडी म्हणजे स्ट्रक्चरचा अभ्यास केला आपण. मग हे 8व्या चॅप्टर वगैरेपर्यंत, 8व्या पॉईंटपर्यंत आपण स्ट्रक्चर अनुभवलं की नेमकं स्ट्रक्चर आहे का इंडियन. आता स्ट्रक्चर बघितल्यानंतर त्याचं फंक्शनिंग प्लस त्यामध्ये होणारे हळूहळू बदलाव, त्यामध्ये होणारे हळूहळूचे चेंजेस हे इथं दिसणार. मग व्हिजन ऑफ सोशियल चेंज, काय व्हिजन होतं भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर, असे काय मुद्दे होते. नेहरूवियन मॉडेल असेल, आंबेडकरांचं असेल, लोहियांचं असेल, गांधीयन मॉडेल असेल. व्हिजन काय होतं, दूरदृष्टी काय होती, सोशल चेंज का गरजेचा होता. मग हिंदू कोड बिल सारखे इश्यूज असतील, महाराष्ट्राच्या रिलेटेड पण मुद्दे आपल्याला लिंक करायचे आहेत. बरं, प्रत्येक लक्षात घ्या, MPSCचा अभ्यास म्हटल्यानंतर प्रत्येक वेळा महाराष्ट्र यायला हवा. वेगवेगळ्या मुद्द्यांमधून आपल्याला स्टडी करावा लागेल महाराष्ट्र. रुरल अँड ॲग्रेरियन ट्रान्सफॉर्मेशन इंडियामध्ये. आता पहा, रुरल अँड ॲग्रेरियन हा मुद्दा तिथं ओव्हरलॅप होईल. तर आपण पहिल्यांदा त्याचा स्ट्रक्चर पाहिलं.
स्ट्रक्चर पाहिल्यानंतर आपण क्लासेस पाहिले की कोण्या क्लासमध्ये तो समाज मोडतो, त्यांच्यामध्ये काय फरक आहे. क्लासेस म्हणजे कोणते? हरित क्रांतीच्या वेळी बऱ्याच काही श्रीमंत शेतकरी वर्ग वाढत गेला, काही जो आहे आजही सदन नाही आहे बिलकुल, काही तर आहेत फक्त मोलमजुरी करून जगतायत. तर तसे तो क्लासेस डेव्हलप झाला. नाही तर इथं ट्रान्सफॉर्मेशन इंडियामध्ये काय ट्रान्सफॉर्मेशन होत गेलं बघा. 3 चॅप्टर वेगवेगळे दिलेले आहेत पण लिंक केल्यावर एकच होतं आणि जनरली ते आहेत त्याच्यावर रिलेटेड आहे. मुद्दे ॲप्लिकेशन बेस आहेत. इथं ॲप्लिकेशन शिकणार आहे, काय चेंजेस आहेत ते शिकणार आहोत. आणि त्यानंतर 11व्या चॅप्टरमध्ये इंडस्ट्रियलायझेशन आणि अर्बनायझेशन येणार. इथं हळूहळू तुम्ही कसं कसं डेव्हलप करत गेले, भारत कसेमध्ये ग्रोथ होत गेली, त्यामध्ये हळूहळू कसं इन्व्हेस्टमेंट होत गेलं आणि जसं युरोपियन कंट्रीजमध्ये अर्बनाईज झालं तसं आपण झालं का, आपलं स्ट्रक्चर होतं का, स्ट्रक्चर व्यवस्थित होतं का. मग हे जे अर्बनायझेशन झालं, आज आपण पुण्यामधून जाता येताना कुठल्याही सिटीमधून जाता येताना प्लॅनिंग आहे का, अर्बनायझेशन व्यवस्थित आहे का, डायरेक्ट क्वेश्चन आहे. चॅलेंजेस काय आहे या 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 टॉपिकवर शेवटी जे आहे ना की चेंजेस काय आहे सोसायटीचे, आणि शेवटी जो असतो जो अभ्यासायचा लागतो आपल्याला चॅलेंजेस आणि त्याचं जवळपास दिलेलं सोल्युशन, हे 3 ते 4 टॉपिक्समध्ये कव्हर करणार. तर मग ते चॅलेंजेस अर्बनायझेशनचे मग आता तुम्ही आजूबाजूला तुमच्या इकडे माहिती नाही पण आमच्या विदर्भ साईडमधून या इकडे बरेच जे वर्कर्स असतात, अनस्किल्ड वर्कर असेल हे असेल, फॅक्टरीमध्ये काम करायला पुण्याला येतात. तुम्ही बघितलं असाल अर्बनायझेशन, मग त्यांचं राहण्याची कंडिशन सोय नसल्यामुळं मग स्लम एरिया डेव्हलप होतो मुंबईसारख्या धारावीमध्ये, ते इश्यू. मग आता ते तिथं राहत असल्यामुळं समाज तिथं डेव्हलप झालेला आहे, त्याकडे त्यांचे हे कल्चरल टाईज कसे झालेले आहेत, त्यांना कोणकोणत्या हेल्थ कंडिशन असेल, त्यांना कोणकोणत्या फूडच्या रिलेटेड असेल, सोशल सिक्युरिटीच्या रिलेटेड त्यांना काय प्रश्न जाणवत आहे, हेल्थ रिलेटेड इश्यू अर्बनायझेशनमुळे असणारे आणि इंडस्ट्रियलायझेशनमुळे झालेले ओव्हरऑल इश्यू. पॉलिटिक्स अँड सोसायटीमध्ये पुन्हा तोच मुद्दे, तेच कंटेम्पररी मुद्दे आपल्याला भारताच्या रिलेटेड लिंक करायचे आहेत. भारत कसा काय हळूहळू त्या फेजमधून गेला, जसं की भारत एक राज्य म्हणून कशा पद्धतीनं ॲक्ट होतं हे इथं बघणार आहोत आपण, राज्य किंवा राष्ट्र म्हणून. आणि याच्या रिलेटेड इथं कंटेम्पररी इश्यूज नेहमीच येणार. आणि सोशल मुवमेंट्स जिथं पॉलिटिक्स आली, प्रेशर ग्रुप आले, इथचे वेगवेगळे जे आहेत सोसायटी. आता या पॉलिटिक्सच्या रिलेटेड एक मुद्दा महत्त्वाचा, तुम्ही बघितलं असेल फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट. गव्हर्नमेंटनं सांगितलं की सिव्हिल सोसायटीज भारतामधल्या ज्या आहेत किंवा प्रेशर ग्रुप्स तयार झालेले आहेत, तुम्ही नेपाळमधला प्रोटेस्ट जर अनुभवला असेल तर त्या प्रोटेस्टला तुम्ही काय जनरली कुठचा प्रोटेस्ट आहे, कोणी केला, कुठून फंडिंग होती, कोणीतरी NGO होता का. पॉलिटिक्स आणि सोसायटीमध्ये अभ्यास करा. सोशल मुवमेंट्स हा तर फेवरेट टॉपिक आहे आपला. भारत म्हटल्यानंतर चळवळी, सामाजिक चळवळी याचा अभ्यास इथं होणार आहे. आणि ते सर्व अभ्यासल्यानंतर सर्वात शेवटी मग राहील हे जे पॉप्युलेशन डायनॅमिक्स आहे, जो आपण म्हणतो ना सध्याचा कंटेम्पररी मुद्दा लिंक करायचा झाला तर पॉप्युलेशन डायनॅमिक्समध्ये काय येईल, ग्रोथ रेट काय झाला आहे आपल्या भारताचा, डेमोग्राफिक डिव्हिडंड काय म्हणतंय, स्किल सेट जनरेट होतंय की नाही होत आहे, आणि त्याच्या रिलेटेड असणारे चॅलेंजेस. सोशल ट्रान्सफॉर्मेशन होत आहे, मग तिथं चॅलेंज आज कुठेतरी कास्ट सिस्टीम दिसतंय का, कम्युनलिझम सारखे जे मुद्दे आहेत आजही समाजाला भेडसावतायत का, आजही स्लम एरियामध्ये राहणारा व्यक्ती जो आहे तो कोणातरी एका कास्टमधून किंवा एका रिलिजनमधून बिलॉंग करतोय का. जी सरकारी योजना आहे स्त्रियांच्या सबलीकरणासाठी असेल किंवा मग लहान बाळांसाठी असेल तर त्यांच्यापर्यंत त्या योजनेचा लाभ पोहोचतोय का. कुपोषणासारखे जे मुद्दे आहेत ते आपण कुठंतरी समाजावर आजही कितीतरी असे मेळघाटातले असतील किंवा मग आदिवासी, मग तो ट्रायबलसोबतही आपल्याला जोडायचा आहे आणि इथच्या चॅलेंजेसवर जोडायचा आहे की तसे मुद्दे आजही समाजात कुठंतरी राहत आहेत का. मग हे झाले आपले चॅलेंजेस. मग आपल्याला डेव्हलप होताना, मॉडर्न होताना किंवा सोसायटीमध्ये चेंजेस होताना, ट्रान्सफॉर्मेशन करत असताना काय काय
भेडसावणार, प्रॉब्लेम्स काय काय असणार या संबंधीचे ओव्हरऑल इश्यूज आहेत. आता एज्युकेशनल सिस्टीम जर बघितली जी इंटिग्रेटेड न्यू एज्युकेशन पॉलिसी रिलेटेड, बेसिकली हा तोच आहे. हा जो आहे चॅलेंजेस आणि त्याच्या सोल्युशन्समध्ये हे दोन पार्ट नाही कन्सिडर केले तरी ॲटोमॅटिकली प्रत्येक पार्टमध्ये आपण ते ओव्हरलॅप करून तिथंच कव्हर करून घेऊया, म्हणजे इथं येण्याची गरजच राहणार नाही. प्रत्येक जागीच शूटआउट झालं पाहिजे, तो मुद्दा तिथंच खतम झाला पाहिजे आणि तुम्हाला पहिल्या चॅप्टरपासून लक्षात येईल की कंटेम्पररी रिलेव्हन्स घेऊनच आपण ओव्हरऑल नोट्स बनवणार आहोत. असा आहे तुमचा ओव्हरऑल सोशिओलॉजीचा सिलेबस. समजलं? आली जर्नीमध्ये मज्जा. बस एवढा अभ्यास करायचा आहे तुम्हाला. पूर्ण सोसायटी 10 चॅप्टरमध्ये, पेपर 1 बाजूला टाका, पेपर 2 जवळपास तसे टोटल 10 टॉपिक आहेत मर्ज होऊन, पण आपण 15 टॉपिक पकडू की 10 ते 15 टॉपिक चॅप्टर्स याचे. आणि नोट्सही काही जास्त एकदम लेंदी नसतात. आणि हां, मी एक गोष्ट आणखीन तुम्हाला सांगतो, पण त्या बेसिसवर राहू नका. मी नोट्स मला कधी द्यायच्या तेव्हा मी ठरवणार. क्लास झाल्यानंतर प्रिंटेड नोट आधी आल्यानंतर तुम्ही वर्क करत नाही. नोट्स आपल्या रेडी आहेत. तर महत्त्वाचं आहे तुमची कन्सेप्च्युअल क्लिअरिटी मी बघणार. तुम्ही ऑटोमॅटिकली जे आहे तुमचं ज्या गोष्टी आहेत PYQ आणि सिलेबसचं इंटिग्रेशन, सर्वात पहिला फ्लो स्ट्रक्चरचा हा असा राहिला पाहिजे आपला. पहिल्यांदा काय होणार आहे, PYQ आणि सिलेबसचं इंटिग्रेशन. क्लासमध्ये आपण टॉपिक डिस्कस करण्याच्या आधी तुम्हाला माहिती असणार, तुमचा GPS ऑन असणार की त्याचा ट्रेंड काय सेट झाला आहे. सर्वात पहिला मुद्दा. दुसरा, समकालीन मुद्द्यांमध्ये कशा टाईपचे क्वेश्चन त्या टॉपिकवरून येत आहे हे मला आधीच जाणीव असणार. बॅक ऑफ दी माइंड ते नेहमी राहणार. प्रत्येक चॅप्टरला स्ट्राईक व्हायला हवं, यासाठी मी माझी क्लासेस डिझाईन असे करणार की पहिल्यांदा आल्यानंतर हा टॉपिक सर्वात पहिले PYQ आणि सिलेबस इंटिग्रेशनवाला राहील. आणि त्यानंतर तुमचा GPS ऑन झाल्यानंतर मग कन्सेप्च्युअल क्लिअरिटीकडे वळूया आपण की काय काय टॉपिक आहेत. ते असताना तुम्हाला क्लास नोट्स काही मुद्द्यांवर बनवायचे आहे. तिथं आपण तुमच्यासोबतच इंटरॅक्शन करून छान असे फ्लो चार्ट, डायग्राम, कमी पॉईंट्समध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणं गरजेचं राहते. 20 क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करणं पॉसिबलच होत नाही. जर तुम्ही शब्दसंख्या, जर तुम्ही एसे सारखे जर वाढत गेले ना, तुमचा ओव्हरऑल स्ट्रक्चर एसे सारखं वाढत गेलं ना, लिहून ठेवा आत्ता स्टॅम्प पेपरवर, 20 क्वेश्चन अटेम्प्ट होत नाही. बुलेट पॉईंट्सचा यूज करावा लागतो. समोरच्याला अक्कल आहे हे समजून, काहीतरी गृहीत धरून काय एक्सप्लेन करायचं, एक मल्टी डायमेन्शन. पुढचा जे लेक्चर आहे आपलं, त्यामध्ये आपण सोसायटी GS 1चा पोर्शन लिंक करूया सुरुवातीला आणि त्यानंतर मग चॅप्टर 1 स्टार्ट करूया. यानं काय होईल, तुम्हाला स्ट्रक्चर कसं डेव्हलप करायचं हे मी माझं पहिलं लेक्चर मी म्हटलं ना, रिव्हर्स इंजिनिअरिंग करूया. रिव्हर्स इंजिनिअरिंगमध्ये काय असतं, मेंटॅलिटी आधी डेव्हलप करायची की काय तुमच्या ताटामध्ये येणार आहे, आणि तसं ती मेंटॅलिटी जनरेट झाल्यानंतर मग तुम्ही कोण्या मुद्द्यांवर फोकस करायचं आणि कोण्या नाही करायचं हे तुम्ही इम्पॉवरमेंट गरजेचं आहे. रिटर्न प्रॅक्टिस करताना तुमचं इम्पॉवरमेंट झालं पाहिजे. मग पुढचं जे राहील आपलं लेक्चर ते राहील ॲनालिसिसचं. तिथं मी आमच्या स्पॉटलाईट अकॅडमीमध्ये जी टेस्ट झाली होती सोसायटी रिलेटेड, तर ती सोसायटी रिलेटेड काही क्वेश्चन्स आहेत. तर त्या क्वेश्चन्सला तुम्ही ॲप्रोच कसं करायचा, तुमचा ॲप्रोच कसा पाहिजे, सोसायटीच्याच रिलेटेड आहे. GS 1शी मर्ज होत आहे, त्यामुळे आपण सोशल थिंकर त्यामध्ये ॲड नाही करणार, पण आपली एक छान स्टार्ट राहील की जेणेकरून तुम्ही हळूहळू नोट्स बनवतानाही ते मुद्दे तुमच्या लक्षात येईल, तो फ्लो तुमच्या लक्षात येईल. बाकी कुठंच असं शिकवल्या जात नाही, मी गॅरंटी देतो. न्यू एज्युकेशन पॉलिसी असते ना, इंटरॅक्टिव्ह वे ऑफ लर्निंग, तुम्हाला किती कळतं यावरून मी ठरवणार की मी कसा शिकवतोय. त्यामुळे तुम्ही तेवढं इंटरॅक्टिव्ह राहणं हे गरजेचं राहतं. तुम्ही लिटरली, मला तो विद्यार्थी आवडेल जो सिलीतला सिली क्वेश्चन विचारेल. हां, पण क्लासचं माझा फ्लो डिस्टर्ब करू नका, इंटरॅक्शन आपण चांगलं ठेवूया. काही महत्त्वाचा मुद्दा मी जर तुम्हाला काही लेक्चरमध्ये समजावून सांगत असेल आणि तुम्ही जर तो फ्लो डिस्टर्ब केला तर मे बी असं होऊ शकतं की डिस्कशन वेगळ्या डायरेक्शननं जाईल आणि जो महत्त्वाचा मुद्दा शिकवायचा राहिलेला तो नंतर. मग आपण मे बी क्लास नंतर असेल किंवा तुमचे डाऊट्स मी सॉल्व नक्कीच करणार. ओके. तर जनरली प्रिंटेड नोट्स पण तुम्ही याचं पण टेन्शन घेऊन. आणि मी महत्त्वाचं हे पण सांगतो, याच क्लासमध्ये मी महत्त्वाची एक गोष्ट सांगतो की जे प्रिंटेड नोट्स आपल्या राहतील त्या नोट्स
प्रिंटेड नोट्स जे आहेत त्या अभ्यास केल्यानंतर मी तुम्हाला सांगतो, भानगडीत पडू नका जास्त तुम्ही. तेवढा नोट्स तुमचा बेस ठेवा, ती नोट्स तुमची बेसिक लेवल ठेवा. काय असतं माहिती आहे का, नवीन विद्यार्थी असतो ना, त्याला वाटतं ना मी जेवढं जास्त वाचील तेवढं जास्त माझा फायदा आहे. लिटरली सांगतो, जो विद्यार्थी रिव्हिजन करतो ना, रिव्हिजन आणि रायटिंग यावर सक्सेस आहे तुमचं, तुमच्या नॉलेजवर नाही आहे. जे पण आहे ना ते नोट्समध्ये मी प्रोव्हाइड करून देईल, आणि जे नोट्समध्ये आहेत त्यावरच आपण क्लासमध्ये डिस्कशन पण राहणार आहे, त्यावरच आपण फ्लो डेव्हलप करणार आहोत. तुमच्या क्लास नोट्स पण त्यावर राहतील. मग तुम्हाला इग्नू मटेरियल वगैरे जे आहेत, मी म्हणतो मराठी आणि इंग्लिश दोन्ही पण लँग्वेजमध्ये आपण एक एक चॅप्टर वाईज आपण ते नोट्स इंट्रोड्यूस करत जाणार आहोत, तुमच्यामध्ये सर्क्युलेट करत जाणार आहोत. ठीक आहे. तर मग त्याचंही तुम्ही टेन्शन घेऊ नका. बघा, PYQ आणि सिलेबस इंटिग्रेशनही मिस करून देणार आहे. क्लिअरिटी कन्सेप्ट ते तर मला करावंच लागेल. प्रिंटेड नोट्स जे आहेत त्या यूज करताना मी सांगतो, बाकी सिलेबस वगैरेच्या भानगडीत पडू नका. सिलेबस कॉपी तुमच्या जवळ ठेवा, ती नेहमी जवळ असायलाच पाहिजे. महत्त्वाचं सिलेबस कॉपी. आणि दुसरं आहे PYQ ॲनालिसिस, ते पण कसं करायचं ते पहिला चॅप्टर जेव्हा स्टार्ट होईल तेव्हा मी सांगेन. आणि महत्त्वाचं मला वाटतं की या 2 गोष्टी तुम्हाला स्वतः कराव्या लागतील. यामध्येही मी तुमची हेल्प करासाठीच हे विचार करतोय की क्लास नोटमध्येच मी तुम्हाला सांगणार की बाबा बनव रे बाबा इथं फ्लो चार्ट, बनव रे बाबा ट्री डायग्राम. कारण की पुढं चालून तेच तुमच्या, जेव्हा तुम्ही मायक्रो नोट्स बनवणार ना, जेव्हा तुमची साईज वाढेल ना, आपण जे शिकलेलं आहोत, जे लिहिलेलं आहे, हळूहळू कसं असते, थेंबे थेंबे तळे साचे, तसं त्या तळ्यामध्ये पाणी चांगलंच राहण्यासाठी आणि ते तुम्हाला यूजफुल ठरायसाठी त्या मायक्रो नोट्स किंवा त्या फ्लो चार्ट्स तुम्हाला डायरेक्टली स्ट्राईक झाले पाहिजे दिमागात. आणि अल्टिमेटली काय असतं माहीत आहे का, चॅलेंज काय असतं, जेव्हा पेपर असतो ना, पेपरचा जो फ्लो असतो ना, 2 हप्त्याचा वेळ असतो. असं म्हटलं जातं, पहिल्या हप्त्यामध्ये GS शनिवार रविवारचा दिवस असतो, शुक्रवारी एसेचा पेपर होतो, शनिवार रविवार. हे आताचा फ्लो वेगळा आहे, 1 महिन्याचा गॅप दिलेला आहे त्यांनी MPSCमध्ये. यामध्ये तुम्ही चांगलं स्ट्रक्चर हे करू शकता, चांगला अभ्यास करू शकता, रिव्हिजन करू शकता. पण आता पुढं ना हा गॅप हळूहळू कमी करण्यात आणणार. UPSCचं सांगतो कसं होतं, UPSCमध्ये शुक्रवारी पेपर असतो एसेचा, शनिवार रविवारी GS 1, 2, 3, 4. तुम्ही विचार करा, 6-6 घंटे लिहावं लागतं. एसेच्या दिवशी दुसरा सेशन ऑफ असतो, म्हणजे दुपारचं. सकाळचा सेशन झाला की सुट्टी असते शुक्रवारी. शनिवार रविवार 2 दिवस 4 पेपर फुल पॅक. मग पुन्हा शुक्रवारपर्यंत सुट्टी असते. मग शनिवारी तुमचा तो जो मराठी आणि इंग्लिश, ऑब्वियसली मराठीच घेणार तुम्ही, तर तो मराठी आणि इंग्लिश ते ऐच्छिक सब्जेक्ट जे तुम्हाला घ्यायचे आहेत ते. आणि मग रविवारी असतं तुमचा ऑप्शनल. असं असतं, तेव्हा 2 ऑप्शन. मग या सर्व गोष्टींमध्ये नीड काय गरज भानते, रिव्हिजनला टाईम भेटत नाही आपल्याजवळ. वाचलेलं खूप असते, समजलेलं पण खूप असते, पण मला जर उद्या पेपर द्यायचा आहे, एक सकाळी एक संध्याकाळी 3-3 घंट्यामध्ये मला लिहायचं आहे, तर ते लिहित असताना विचार करा मित्र हो, जर तुम्ही रिव्हिजनसाठी मायक्रो नोट्स रेडी नसतील तर तुम्ही चॅप्टरवर रिव्हिजन काय करणार, 500 पानांची 1000 पानांची नोट्स घेऊन जाणार का, त्यातून रिव्हिजन करणार का, पॉसिबल आहे का? मग पहिल्या दिवसपासून सांगतोय, पहिल्या दिवसपासून एम्पॉवरमेंटसाठी रेडी राहा. पहिल्या दिवसपासून लक्षात घ्या हे गोष्टी, की पहिल्या दिवसपासून तुम्ही फ्लो चार्ट बनवणं, कसंही बनवा, कसंही करा. हळूहळू आपण डेफिनेशन कशा सिंपल करायच्या आणखी त्यावर पण काम करून घेऊया. जे व्याख्या आहेत ना सिंपल वेनं द्यायच्या असतात, जरुरी नाही टेक्निकल वर्ड्समध्ये एकदम रट्टाफिकेशन. नो, दे डोंट वॉन्ट मगूज. ठीक आहे, तुमच्याजवळ असायला पाहिजे ते इसेन्स, ते फ्रेग्रन्स, ते डेफिनेशन वाचल्यावर त्याला सुगंध येतं, ज्यानं ते रीड केलेली आहे, की पोराला कन्सेप्ट कळलेला आहे. आणि असं जेव्हा फिलिंग येतं ना, तेव्हा ॲटोमॅटिक ते पहिलं इम्प्रेशन पडतं तुमचं इंट्रोडक्शनचं. समजतंय? मग झालं. मग हे जे 2 पोर्शन आहे ना, हे 2 पोर्शन आपण सायमल्टेनियस क्लासमध्ये इथं जेव्हा कन्सेप्च्युअल क्लिअरिटी होईल याच्यासोबत आपण हे लिंक करूया. प्रिंटेड नोट्सवाला पोर्शन मी ह्या खाली तुमचा क्लास झाल्यानंतर मी ते तुमच्या हँडओव्हर करणार. मग तुम्ही इंटिग्रेट करायचे आहेत. स्ट्रक्चर्ड नोट्स राहतील, लिहिलेलं कमी, रिव्हिजनसाठी थोडं सोपं झालं पाहिजे. चॅप्टर झाल्यानंतर ओली माती असते, लगेच मडकं बनवून घ्यायचं. चुकल्यानंतर म्हणायचं नाही सर मडकं का बनवत नाही. मग रिव्हिजनसाठी तुम्हाला हेल्प झाली पाहिजे म्हणून त्या नोट्स आणि तुमच्या जे तयार झालेल्या असतील त्या नोट्स, क्लास नोट्स, या दोन याच्यावर आपण सिलेबस ओव्हरऑल ड्रिव्हन करणार आहोत.
बाकी कन्सेप्च्युअल क्लिअरिटीसाठी आपण वेगवेगळ्या मूव्हीज असतील, मी तुम्हाला आधी सांगितलं इंटरॅक्टिव्ह वेनच करायचं आहे, तिथे पण आपण क्लासमध्ये व्यवस्थित डिस्कस करूया मुद्दे, जोपर्यंत तुमचे क्लिअर होणार नाही तोपर्यंत डिस्कस करूया. ठीक आहे. सोशिओलॉजीचा ओव्हरऑल सिलेबसबद्दल पण बोललेलं आहे, क्लासमध्ये काय येणार आहे, पुन्हा पुन्हा आता क्वेश्चन त्या गोष्टीवर फिरवू नका, त्या गोष्टीवर फिरवू नका. एक सेकंड. यस, लेबर ॲक्टमध्ये चेंज झाले. आल्टेंनी सांगितलं, मयुरी आल्टे, करेक्ट. लेबर लॉज जे आहेत, लेबर कोड्स आलेत, करेक्ट. गुड मयुरीजी, छान, तुमचं ऑब्झर्वेशन छान होतं. यस, मी कमेंट बघितली नाही. ठीक आहे. तर झालं. आणि आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, मी शेवटी अल्टिमेटली एवढं सर्व जे किती घंटे झाले असतील, अल्टिमेटली येऊन या पॉईंटवर थांबतो. तुमच्याकडे किती नॉलेज असेल, तुमचं काहीही स्ट्रक्चर असेल, काहीही असू द्या, आन्सर रायटिंगला पर्याय नाही. मी हजारदा तर मी म्हणतो पेजवर लिहा, आन्सर रायटिंग करणार, आन्सर रायटिंग करणार, आन्सर रायटिंग करणार, हाताची तर प्रॅक्टिस होईल. मसल लिटरली सांगतो, जे पोरं असतात ना दिल्लीमध्ये, ते स्प्रे मारतात इथं लिहिताना, आणि वेगळ्याच कंडिशनमध्ये आणि वेगळ्याच फेजमध्ये असतात. तुम्ही आत्तापासून तयार करा, आत्तापासून ती मसल मेमरी तयार झाली पाहिजे दिमागामध्ये, की क्वेश्चन वाचला, मी हातामध्ये हलवतोय, जस्ट माझं स्ट्रक्चर ऑटोमॅटिक तयार होत आहे. आणि तुम्ही म्हणाल सर पहिले एका दिवसात नसते होत. आत्ता एक स्टुडंट आला, मला भेटला, त्यानं स्ट्रक्चर छान काढलं होतं. मी त्यालाच बोललो, पहिल्या दिवसामध्येच जिममध्ये गेला आणि तू फुल बायसेप बनवले, एका दिवसामध्ये नसते ते. हळूहळू तुमची बॉडी बनणार. मग ब्रेनचाही तेच खेळ आहे, इथं ब्रेनचा खेळ आहे. बॉडीचा तो पार्ट आहे महत्त्वाचा, त्या ब्रेनमध्येही सेल्स तुमचे जे कनेक्ट व्हायला लागतील, जे स्ट्रक्चर तयार व्हायला लागतील ना न्यूरॉन्सचे, त्याला पण वेळ लागणार. वेळ द्या, जरुरी नाही. बरेच जण म्हणतात की रिव्हिजन एका जागी, रिव्हिजन आणि रायटिंग, रिव्हिजन पाहिजे, तुमचं कंटेंट तुम्ही काय लिहिणार यासाठी, आणि हे जरी असलं आणि हे नसलं अर्थ नाही. रायटिंगला रिप्लेसमेंट नाही. लिहून ठेवा, काहीही लिहा, काहीही लिहा, सुरुवात करा. 10 दिवस, 20 दिवस, 25 दिवस, 30 दिवस तुमच्या लक्षात येईल मित्रांनो. लिटरली तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होईल. ठीक आहे. ओव्हरऑल फ्लो सांगितला, क्लासमध्ये नेमकं कसं होईल, तुमच्याकडून एक्सपेक्टेशन काय आहे माझं. चांगले विद्यार्थी म्हणून राहा, चांगला बॉन्ड क्रिएट करू, बुलीज करू नका कोणाला. एक ते कॉर्डियल वातावरण, फ्युचर ॲडमिनिस्ट्रेटर आहात माझ्यासाठी तुम्ही आत्तापासूनच, तर ते जे इम्प्रेशन आहे ते तसंच कायम ठेवू. हळूहळू आणखीन इन्फॉर्मल होण्याचा प्रयत्न करू, पण लेवल क्रॉस करू नका. तुमच्यामध्ये मी तुम्हाला काहीतरी देतोय, एवढ्या वर्षाची माझी मेहनत आहे, तुमच्यासमोर मी मांडतोय. ऑब्व्हियसली काहीतरी एक ती गोष्ट असायला पाहिजे, तो सेन्स तुमच्यामध्ये पण असायला पाहिजे. आणि बाकी जे ओव्हरऑल इन्व्हायरमेंट आहे ते सोशिओलॉजीच्या रिलेटेड ऑब्व्हियसली राहणार आहे, नो डाऊट. तुम्ही त्याबद्दल निश्चिंत राहा. नोट्सबद्दल तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपण सुरुवात करतोय, एकदम व्यवस्थित सुरुवात होणार आहे. तुमचं ओव्हरऑल डायरेक्शन GPS ऑन करण्यापासून, GPS तुम्ही कुठून स्टार्ट केलेलं आहे तिथपासून तर तुमचं जोपर्यंत मंजिल गाठणार नाही शेवटच्या टॉपिकपर्यंत, मी तुमच्यासोबत असणार आहे. ठीक आहे. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा, कोणतेही डाऊट मनामध्ये ठेवू नका. काय असतं मार्केटमध्ये, एक असतं या सरांची नोट्स वाचतो, त्या सरांची नोट्स वाचतं. इन्फॉर्मेशन गॅदरिंगची रेस नाही, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन नाही आहे. शेवटच्या टाईमला मी हा पॅरेग्राफ असला, ओ माय गॉड, बरं झालं याच्यावर एक ऑप्शनलमध्ये एक क्वेश्चन, 4 ऑब्जेक्टिव्हमध्ये एक क्वेश्चन आला. दिस इज नॉट लाईक दॅट. तुमच्याजवळ जे आधी आहे ना तेच रिवाईज करायचं आहे, रिवाईज करायचं आहे, रिवाईज करायचं आहे, लिहायचं आहे, रिवाईज करायचं आहे. बस रायटिंग अँड रिवाईज, कंटेंट व्यवस्थित असायला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला जरुरी नाही त्या 20 क्वेश्चनमध्ये 3 घंट्यात तुम्ही जेव्हा लिहायला स्टार्ट कराल ना त्या क्षणी तुमच्या लक्षात येईल. इट्स नॉट तो खेळच नाही आहे तो. तुम्हाला त्यावेळेस ते मुद्दे किती आठवतात, नाही आठवत, आणि ते तो रश, जो टाईमचा जो रश असतो तो रश, आणि त्याच्यामध्ये मग बाहेर येऊन वाटते अरे मला जर 4 घंटे असते ना तर मी यापेक्षा चांगलं. अरे पण करतं काय, त्यांची डिमांड आहे 3 घंट्यात तुम्ही काय आठवणार, तुम्हाला काय लक्षात राहील. समजतंय. बस एवढं करायचं आहे आपल्याला. याच दृष्टीनं रोशन जी ऑब्वियसली बायलैंग्वेज कोर्स होगा, इंग्लिश में रहेगा,
और मराठी ज़्यादातर यूज़ करूँगा, लेकिन कंसेप्चुअल क्लियरिटी के टाइम इंग्लिश में आपको उसका एक्सप्लेनेशन साथ में मिल जाएगा। सो डोंट वरी, अगर आपको मराठी भी नहीं आती है तो भी मैं ट्राई करूँगा कि चीज़ों को इंग्लिश में एक्सप्लेन करूँ ताकि आपको कोई दिक्कत ना जाए। अगर आपको कुछ ऐसा लगा भी तो आप वो कर सकते हैं, मतलब बोल सकते हैं कि सर ऐसा ऐसा मुझे दिक्कत है, या क्लास होने के बाद भी आय एम ऑलवेज अवेलेबल फॉर यू, तुम्ही माझे स्टुडंट आहात, मी तुम्हाला म्हटलं मी एम्पॉवरमेंटसाठी आलो आहे तुमच्या। बेसिक माझा एम आहे, सिलेबस कवर करणं माझा एम नाही आहे, मला बघायचं आहे तुमच्यामधली ती एम्पॉवरमेंट, ते एक्स फॅक्टर बाहेर काढायचं आहे, आणि मला माहिती आहे तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये ते ॲडमिनिस्ट्रेटर लपलेला आहे। ओके, एनी डाऊट्स? नसेल तर आज हे जे आपलं ओरिएंटेशनवालं लेक्चर आहे एंड करूया। अशा पद्धतीने लेक्चर चालू, बाकी गोष्टींचं तुम्हाला बेसिक जे गोष्टी आहेत त्यात हळूहळू तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाईल ॲप थ्रू वगैरे वगैरे, तुम्ही त्याच्याबद्दल डाऊट नाही। आणि तुमच्या जर काही ॲडमिशन रिलेटेड डाऊट्स असतील ना तर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता, जे नंबर्स डिस्प्ले होत असतात किंवा जे ॲप आहे किंवा जे असतात त्यांना। आणि जर सोशियोलॉजी रिलेटेड असेल तो मेरे पास आ जाए, आपको कैसे बिठाना है वो स्ट्रक्चर वो धीरे धीरे अभी समझ जाएगा। सो खुद को ये भी एक चीज़ क्लियर रखो कि दिमाग में एक बात बिठाओ, तुम्हाला मी 10वीचा विद्यार्थी म्हणून ट्रीट करणार, त्यामुळे कधी कधी असं होईल की ते सिंपल करत करत मी 4, 5, 6 एक्झाम्पल दिल, तुम्ही म्हणाल की सर बोर काय करताय, पण तो मुद्दा तुमच्यापर्यंत पोचायला पाहिजे, हा माझा मोटो राहील त्यामागं, ठीक आहे? त्यामुळे तुम्ही त्याबद्दल निश्चिंत राहा। नोट्स तुम्हाला प्रिंटेड मिळणार आहे, माझी मेहनत आहे, तुम्हाला मी ती देणार आहे, नो डाऊट। 10 वर्षापासूनचा माझा अभ्यास आहे, त्या नोट्स तुम्हाला त्यामध्ये इग्नोरचे राहतील, त्यामध्ये हँडरिटन नोट्सचे पण त्यात ॲड करून प्रिंटेड नोट्स तुमच्या जवळपर्यंत पोहोचवणार आहे, त्याबद्दल डाऊट नाही। आणि त्यामध्ये PYQs वगैरे पण ट्रेंड लक्षात घेऊन त्यामध्ये अपडेट्स केलेल्या नोट असतील त्या। ओके, ठीक आहे? डाऊट नसतील तर आता सेशन एंड करूया, भेटूया पुढच्या सेशनमध्ये। आणि बाकी काही डाऊट्स असतील टायमिंग वगैरे ते बाकी सर्व जे ॲडमिनिस्ट्रेशनचे इश्यूज आहे तुम्ही कॉल करून वापस विचारू शकता। ओके फ्रेंड्स, ठीक आहे, मग चलो देन बाय, भेटूया अशाच पद्धतीनं पुढं लेक्चर शिफ्ट होत जाईल। मी सांगतो पुढचं जे लेक्चर होणार आहे ते आपलं ऑब्वियसली कशाच्या रिलेटेड असणार आहे, तुम्हाला स्ट्रक्चर फॉर्मेशनबद्दल चॅप्टर 1वर येऊया। थेरीची घाई करू नका, स्ट्रक्चर तयार कसं करायचं आहे आन्सरवर त्याबद्दल बोलणार आहोत आपलं। रिव्हर्स इंजिनिअरिंग लक्षात घ्या, आविष्कार सरांचे जर लेक्चर असतील ना रिव्हर्स इंजिनिअरिंग असेल, सोपं वाटणार तुम्हाला आणखी। ओके, चलो स्टुडंट देन बाय।